आपण आता पुढच्या पार्टकडे वळू. नाउ सी नेक्स्ट पार्ट इज युअर फोर ब्रेन. फोर ब्रेन आपण सांगितलं, फोर ब्रेन, सेरेब्रम, डायन्सेफेलॉन आणि ऑल्फॅक्टरी लोब. तीन टाइप सांगितले, फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन. त्याच्यापैकी आता स्टार्ट करतोय आपण फोर ब्रेनला. तर फोर ब्रेनचा हा तुम्हाला इथे स्ट्रक्चर दिसेल. वेल याला आपण थोडंसं रब करू. ठीक आहे. जर तुमची स्कल डॉर्सल साइडने तुम्ही बघितली, म्हणजे वरच्या बाजूने जर बघितली, तर ब्रेन तुम्हाला असा दिसेल. हा सेरेब्रम पार्ट आपण फोर ब्रेनचा म्हणून. आणि फोर ब्रेनला मी इथे लिहितोय, याचे पार्ट्स लिहू आपण. सेरेब्रम, सेकंड पार्ट इज डायन्सेफेलॉन and third part is olfactory lobe. आठवतंय ना? येस. हे तीन पार्ट मध्ये आपण त्याला डिवाइड केलं होतं. वेल, तर या तीन पार्ट पैकी हा जो तुम्हाला फोल्ड असलेला रिजन जो दिसतोय, तर दॅट पार्ट इज युअर सेरेब्रम. आणि सेरेब्रमचा जो व्हिजिबल पार्ट तुम्हाला आहे दॅट इज सेरेब्रल कॉर्टेक्स. हा कॉर्टिकल रिजन झाला होता. ठीक आहे ना? आता सेरेब्रम जो आहे, फर्स्ट पार्ट पासून सुरुवात केली आपण. मी इथे लिहितोय परत एक वेळा सेरेब्रम. तर सेरेब्रम हा दोन पार्ट मध्ये डिवाइड झाला. इथे मी व्हाईट लाईन टाकली यामध्ये. याला म्हणायचं सेंट्रल किंवा मेडियन लॉन्जिट्युडिनल फिशर. इथे नाव देतोय मी. दिस इज कॉल्ड एज मेडियन फिशर. मेडियन फिशर डिवाइड्स दी सेरेब्रम इनटू फिशर. ओके, फिशर, median fissure. This median fissure divides cerebrum into two hemisphere. ठीक, हा कुठला हेमिस्फियर होणार तुमचा? दिस इज लेफ्ट हेमिस्फियर. हा कुठला आहे? लेफ्ट आहे. हा राईट आहे. ठीक आहे, चालेल. याला म्हणू आपण राईट हेमिस्फियर. राईट हेमिस्फियर अँड दिस इज युअर लेफ्ट हेमिस्फियर. कारण आपण याचा डॉर्सल व्ह्यू बघतोय. अदरवाइज डायग्राम मध्ये काय असतं ना, की आपली राईट साइड म्हणजे डायग्राम मध्ये लेफ्ट साइड, लेफ्ट हेमिस्फियर. या दोन हेमिस्फियर मध्ये कुणी डिवाइड केलं याला? तर या मीडियन फिशरनी त्याला डिवाइड केलं. आता फिशर कशाला म्हणायचं ते सी हिअर, की हा जो सगळा फोल्डेड रिजन तुम्हाला दिसतो, दीज आर द फोल्ड्स. ठीक आहे ना? पण या फोल्ड कशा आहेत? थोड्याशा आतमध्ये. फॉर एक्झाम्पल, सपोज हा ब्रेन, तर ब्रेन मध्ये असे असे स्ट्रक्चर प्रेझेंट असतील. ठीक आहे ना? तर याला तुम्ही काय म्हणायचं? फिशर म्हणायचं. की फिशर, सॉरी, एक्सट्रीमली सॉरी, त्याला म्हणायचं तुम्ही सलकाय. सलकाय म्हणजे त्याचे डिप्रेशन्स. पण हे जर एक्सटेंड झालं, खाली जर एक्सटेंड झालं, भरपूर सारा असा एक्सटेंड झालाय, जर सल्कस खूप जास्त एक्सटेंड झालं, तर त्या केसमध्ये तुम्ही त्याला काय म्हणणार? फिशर म्हणणार. फिशर. इथे बघा तुम्ही, डायरेक्ट हे सल्कस कुठपर्यंत त्याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करेपर्यंत आतमध्ये ते डिपन झालं, आतमध्ये खोल्या गेलं, म्हणून त्याला म्हणतो आपण मीडियन फिशर. तर दोन पार्ट कोणते गेले मग त्यांनी? एक राईट हेमिस्फियर आणि दुसरा लेफ्ट हेमिस्फियर. वरचा जो तुम्हाला फोल्डेड रिजन दिसतो, तर हा अप्पर साइड टू एलिव्हेटेड रिजेस, तर याच्यावरती ज्या रिजेस असतील, तर दोज रिजेस आर कॉल्ड एज युअर गायराय. हे प्लुरल शब्द झाला, त्याला म्हणतो आपण गायरस. ठीक आहे? आणि याच्यामध्ये डिप्रेशन जे दिसतात, हे डिप्रेशन, तर या डिप्रेशनला तुम्ही म्हणायचंय सलकाय. म्हणजे फोल्ड्स विच आर प्रेझेंट ऑन द कॉर्टिकल रिजन ऑफ युअर ब्रेन, ऑफ सेरेब्रम पर्टिक्युलरली, इट विल बी टर्म्ड एज गायराय अँड सलकाय. आता गायराय आणि सलकाय असं म्हणतात की त्याचं एक रिलेशन जे असेल, तर गायराय आणि सलकायनी काय होणार, की सरफेस एरिया हा वाढणार. आणि सरफेस एरिया वाढणार म्हणजेच काय होणार, की असं म्हणतात की त्याचं रिलेशन हे इंटेलिजन्स सोबत असेल, पण दॅट इज नॉट प्रूव्ड. ठीक आहे ना? मग गायराय आणि सलकाय प्रेझेंट आहेत. आता जो हा वरचा पार्ट दिसतोय, आपण त्याला काय बोललो? कॉर्टेक्स. तर कॉर्टेक्स रिजन मी इकडे लिहितोय आता. ठीक आहे ना? कॉर्टेक्स इज ग्रे इन कलर, ग्रे इन अपिअरन्स. हा कसा आहे? याचा अपिअरन्स कसा असेल? ग्रे. ग्रे कलरचा अपिअरन्स का? कारण देर इज अ कलेक्शन और देर इज अ सॅच्युरेशन ऑफ सेल बॉडीज और सायटोम. सायटोमचं कलेक्शन हे तुमच्या वरच्या कॉर्टिकल रिजन मध्ये जास्त असणार, आणि त्याच्यामध्ये निसल्स ग्रॅन्युल प्रेझेंट आहेत. निसल्स ग्रॅन्युल बघितलं आपण स्ट्रक्चर मध्ये, सायटोन मध्ये. तर ते निसल्स ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहेत आणि सायटोन तिथे कलेक्ट झाले, दॅट इज वाय इट अपियर्स ग्रे इन कलर. आणि याचा इनर पार्ट जो असेल, इनर पार्ट ऑफ सेरेब्रम, इनर पार्ट ऑफ सेरेब्रम इज कॉल्ड मेडुला. त्याला काय म्हणणार तुम्ही? मेडुला. अँड विच इज व्हाईट इन कलर. which is white in color. White is white in color because
त्याच्यामध्ये कोण असणार प्रेझेंट? एक्झॉन फायबर्स, किंवा त्यालाच म्हणतो आपण नर्व फायबर्स. नर्व फायबर्स तिथे जमा झालेले असतील, दॅट्स वाय. आणि नर्व फायबर वरती काय असणार? मायलिन शीथ. कारण ब्रेन मध्ये आणि स्पायनल कॉर्ड मध्ये आपण ऑलरेडी सांगितलंय की या दोन पार्ट मध्ये मायलिनेटेड न्यूरॉनची संख्या जास्त असेल. आणि मायलिन शीथ कशाने बनलेली आहे? ऑब्व्हियसली स्पिंगोमायलिन किंवा तुमचे फॉस्फोलिपिड्स विच आर व्हाईट इन कलर. दॅट्स वाय इट अपियर्स व्हाईट. विच रिजन? मेडुला रिजन अपियर्स व्हाईट. मग कॉर्टेक्स आणि मेडुला क्लिअर. ठीक आहे, दोन हेमिस्फिअर मध्ये डिवाइड झाले. कुणी डिवाइड केलं त्याला? मीडियन फिशरने डिवाइड केलं. आता हे जे दोन हेमिस्फिअर दिसत आहेत तर ते इंटरनली एकमेकाला कनेक्ट आहेत. समजतं तुम्हाला? हे दोन हेमिस्फिअर येतात आपले, हा एक आणि हा एक. तर हे आतमधून एकमेकाला कनेक्ट केलेले आहेत. तर दॅट इज कनेक्टेड बाय थिक बँड ऑफ नर्व फायबर. कशाने? बँड ऑफ नर्व फायबर. नर्व ट्रॅक्ट म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे ना? तर दॅट नर्व ट्रॅक्ट फायबर म्हणजे ही इथे दाखवतोय आता मी, हे व्हाईट कलर मध्ये मी याला मध्ये लाइनिंग टाकतोय. सो दिस पार्ट कनेक्ट्स टू सेरेब्रल हेमिस्फिअर. आणि या पार्टला आता तुम्ही काय म्हणायचंय? कॉर्पस कॅलोझम. दिस पार्ट इज कॉल्ड एज कॉर्पस कॅलोझम. ठीक आहे ना? आपण नाव सुद्धा दिले होते मागच्या डायग्राम मध्ये. कॉर्पस कॅलोझमचा हा अँटीरियर पार्ट आहे, त्याला म्हणतो आपण गिनूम. पोस्टीरियर पार्टला स्प्लेनियम. ठीक आहे ना? आणि याची मधली ट्रॅक्ट होती आणि इट एक्सटेंड इनटू फॉर्निक्स. याची आवश्यकता नाहीये तरी सुद्धा असू द्या लक्षात. वेल, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर की मेडियन फिशरनी दोन हेमिस्फिअर मध्ये केलं. इंटरनली इट इज कनेक्टेड बाय पेक्युलियर कॅरेक्टर ऑफ mammals particularly, and that is your corpus callosum. This is hard body, hard structure. हे स्ट्रक्चर कसं आहे? हार्ड आहे एकदम. आणि नॉर्मली दुसऱ्या, जसं की यांच्यामध्ये दोन सेगमेंट तयार झाले आपल्या सेरेब्रमचे. तर फिशेस जर कन्सिडर केले तुम्ही फिशेस, तर फिशेस मध्ये अनसेगमेंटेड ब्रेन प्रेझेंट असतो. त्यांच्यामध्ये सेगमेंटेशन होत नाही. ठीक आहे ना? आणि बाकीचे जे मॅमल्स आहेत तर त्या मॅमल्स मध्ये सेगमेंटेड ब्रेन आहे. आपण बघतोच आहे. अजून याचे लोब सुद्धा तयार होतील. कशामुळे? वेगवेगळे फिशर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे. जसा की सेंट्रल फिशर, नंतर तुमचा लॅटरल फिशर किंवा तुमचा परायटो ऑक्सिपिटल फिशर, हे वेगवेगळे सल्कस प्रेझेंट असतील, डीप सल्कस. क्लिअर आहे? तर दिस इज युअर कॉर्पस कॅलोझम. क्लिअर आहे इथपर्यंत? वेल, पुढे जाऊ आपण. आता देर इज प्रेझेन्स ऑफ डिफरंट सल्काय ऑन युअर सेरेब्रम. आपण सांगितलं की जे डीप खोल्या जातील. यू कॅन सी हिअर. इथे बघा, आता हे आतमध्ये, हे भरपूर सार आतमध्ये आलेलं आहे. कलर दिसतोय हा व्हाईट कलरने दाखवले मी की ब्लॅकने दाखवू? व्हाईट. थोडस डार्क करू आपण त्याला. दिस वन, हा एक फिशर दिसतोय बघा. तर दिस इज अ सल्कस इन फॅक्ट. ठीक आहे? तशी सल्कस इकडे. आता हा व्ह्यू कोणता बघताय तुम्ही सध्या? हा व्ह्यू कसा बघताय? जर मी आता पूर्ण मान माझी मागे केली तर असा व्ह्यू तुम्हाला जो दिसतो, टॉप व्ह्यू. दिस इज अ टॉप व्ह्यू ऑफ युअर ब्रेन. म्हणजे या बाजूने तुमचं नाक, तोंड, डोळे जातील. ठीक आहे? आणि दिस इज युअर बॅक साइड ऑफ युअर ब्रेन. वेल, तर हे फिशर्स प्रेझेंट आहेत. यांनी याला वेगवेगळ्या लोब्स मध्ये डिवाइड केलं. तर दिस सल्काय डिवाइड्स युअर सेरेब्रम इनटू 4 लोब्स. आपण इथे लिहू 4 लोब्स ऑफ ब्रेन. 4 लोब्स आहे. फर्स्ट वन फ्रंटल लोब. Second is parietal lobe. Third, temporal. And last one is your occipital lobe. अशा 4 लोब्स मध्ये या सल्कसने याला डिवाइड केलंय. तर फ्रंटल आणि परायटल. सी, दिस इज फ्रंटल. दिसेल हे, याला देतो इथे नाव देतोय मी. दिस इज फ्रंटल लोब. वेल, दिस इज परायटल लोब. आपण डॉर्सल व्ह्यू बघतोय, याचा टॉप व्ह्यू. दिस इज ऑक्सिपिटल लोब. अँड टेम्पोरल लोब आता याच्यामध्ये दिसणार नाही कारण हा टॉप व्ह्यू आपण घेतला. बिकॉज टेम्पोरल लोब इकडे दाखवतो आपण. ठीक आहे? तर हे 3 लोब दिसतात आणि या बाजूला जो असेल, या आणि या बाजूला जो आपल्याला सध्या दिसत नाही, दॅट इज युअर टेम्पोरल लोब. ठीक आहे ना? तर मग आता आपण सल्कस बघू. आता फ्रंटल लोब आणि परायटल लोब, हा फ्रंटल आणि परायटल यांच्यामध्ये सल्कस दिसतंय तुम्हाला. तर यांच्यामध्ये जो सल्कस प्रेझेंट असेल, सल्कस, तर त्या सल्कसला आपण नाव देऊ. त्याला एकतर म्हणा तुम्ही सेंट्रल सल्कस. सल्कसचा मीनिंग कळतोय का बाबा आता? खाच, डिप्रेशन म्हणू आपण त्याला. डिप्रेशन.
ठीक आहे ना, पण इट इज डीप डिप्रेशन, खूप जास्त खोलमध्ये. सेंट्रल सर्कस म्हणा किंवा यालाच म्हणा तुम्ही रोलँडिक सर्कस. रोलँडिक सर्कस क्लिअर आहे. म्हणजेच फ्रंटल लोब इज सेपरेटेड फ्रॉम परायटल लोब बाय सेंट्रल सर्कस और रोलँडिक सर्कस. दिस वन लॅटरल व्ह्यू मध्ये सुद्धा आपण त्याला बघू शकतो. हा सियर नाही, इथे नाही, पुढे जाऊ. ठीक आहे. नंतर परायटल आणि टेम्पोरल. फ्रंटल, परायटल आणि टेम्पोरल यांच्यामध्ये इनकम्प्लीट सर्कस प्रेझेंट असणार, जे की कम्प्लीट होत नाहीये. तर फर्स्ट टू कसं लिहू आता मी, इथे लिहितोय फ्रंटल परायटल फ्रॉम टेम्पोरल. तर त्यांच्यामध्ये जो सर्कस प्रेझेंट असेल त्याला म्हणायचं तुम्ही लॅटरल सर्कस. समजते मी काय म्हणतोय? फ्रंटल लोब आणि परायटल लोब हे दोन्हीही लोब तुमच्या टेम्पोरल लोब पासून सेपरेट होतात, तर त्याला सेपरेट करणारा एक सर्कस प्रेझेंट असेल आणि त्या सर्कसला म्हणायचं तुम्ही लॅटरल, बिकॉज दिस इज लॅटरल साइड, नाही का? तर लॅटरल सर्कस ऑर त्यालाच म्हणा सिल्वियन सर्कस, सिल्वियस सर्कस और सर्कस ऑफ सिल्वियस. चला, सर्कस ऑफ सिल्वियस. जसं वरती रोलँडिक सर्कस म्हटलं आपण सेंट्रलला, तर इथे आपण सर्कस ऑफ सिल्वियस म्हणू लॅटरल सर्कसला. तो कोणाला डिवाइड करतोय? फ्रंटल आणि परायटलला टेम्पोरल पासून, आणि टेम्पोरल आणि ऑक्सिपिटल यांच्यामध्ये जो प्रेझेंट असेल, जेव्हा आपण टेम्पोरल अँड ऑक्सिपिटल यांच्यामध्ये जो प्रेझेंट असेल त्याला म्हणणार तुम्ही एक्सटेंड, सॉरी नॉट टेम्पोरल, परायटल. परायटल अँड ऑक्सिपिटल, तर त्याला म्हणणार तुम्ही परायटो ऑक्सिपिटल सर्कस. परायटो ऑक्सिपिटल सर्कस. आता तीन टाईपचे सर्कस लक्षात ठेवायचे. एक झाला तुमचा हा परायटो ऑक्सिपिटल सर्कस, दुसरा झाला लॅटरल सर्कस, आणि थर्ड वन इज युअर सेंट्रल सर्कस. या तीन सर्कसने तुमच्या सेरेब्रमचे 4 लोब तयार केले, फ्रंटल, परायटल, टेम्पोरल आणि ऑक्सिपिटल. क्लियर आहे इथपर्यंत? चलो आगे चलते फिर. वेल येस, आता 4 लोब्स बोललो होतो आपण, 4 लोब मध्ये डिवाइड केले त्याला. तर हा याला परत नाव देऊ आपण, दिस इज युअर फ्रंटल लोब, आणि आता याचे फंक्शन सुद्धा इथेच बघून घेऊ आपण. फ्रंटल लोब हा दिसतोय तुम्हाला, याला म्हणा तुम्ही परायटल लोब. परायटल लोब. दिस इज युअर ऑक्सिपिटल लोब, कारण हा आता आपला लॅटरल सेक्शन दिसतोय आपल्याला, ऑक्सिपिटल लोब. अँड दिस वन इज टेम्पोरल लोब. आता कळतंय? टेम्पोरल लोब, राइट? 1 मिनिट. घाम खूप येतोय बा. हा, किती लोक सांगितले आपण? 4. त्यांना सर्कस जे होते. परत इथे आपण त्याला काय करू? पॉइंट आउट करू. हा जो मध्ये दिसतोय तुम्हाला, दिस वन, हा सर्कस खूप डीप आलाय, याला म्हणा तुम्ही सेंट्रल सर्कस. चालेल? चालेल, म्हणजे तोच आहे सेंट्रल सर्कस और रोलँडिक सर्कस. वेल, आपण सांगितलं की हा तुमचा फ्रंटल आणि हा परायटल या दोघांना टेम्पोरल पासून सेपरेट करणारा इनकम्प्लीट. इथे मी डॉट डॉट दाखवले बघा, इथे काय डॉट दाखवले म्हणजे इनकम्प्लीट सर्कस आहे. तर हा जो सर्कस असेल याला कुठला सर्कस म्हटलो आपण? लॅटरल सर्कस. क्लिअर आहे? आणि हा जो तुम्हाला दिसतोय थर्ड वन, हा सर्कस तुमचा कुठला झाला? परायटो ऑक्सिपिटल सर्कस. कुणाला सेपरेट केलं याने? ऑक्सिपिटल लोबला परायटल लोब पासून सेपरेट केलंय. क्लिअर? ठीक आहे. हा पार्ट कुठला भावांनो? लिहून घ्या. चला, सेरेबेलम. हे काय दिसतंय तुम्हाला? मेडुला ऑब्लंगटा, एमओ, आणि हा दिसतोय तुमचा पॉन्स. आणि ते आतले स्ट्रक्चर आपण सुरुवातीच्या डायग्राम मध्ये क्लिअर केले. आता या वेगवेगळ्या लोब्सचे फंक्शन काय, ठीक है ना? फ्रंटल लोब आहे, तर फ्रंटल लोब मध्ये एरिया लिहून घेऊ आपण. चलो यहाँ पे लिखता हूं मैं. इथे 1 2 3 नंबर आता काउंट करू आपण याला. हा नंबर 1 एरिया फ्रंटल लोब मधला. तर या नंबर 1 ला आपण म्हणायचं प्री फ्रंटल एरिया. प्री फ्रंटल एरिया. ठीक आहे? इथे एक रेड कलरने दाखवलेल्या मध्ये ग्रीन कलरने मी लाईन टाकली व्हाईटच्या बाजूला. ठीक? तर याच्या अगोदर जो सेकंड, इथे सेकंड नंबर देतोय 2 नंबर, आणि या 2 नंबरला आपण म्हणू आता प्री मोटर एरिया. प्री मोटर एरिया. And this premotor area is for involuntary functions.
कुठले फंक्शन? जागा नाहीये, मी फंक्शन लिहित नाही, फक्त लिहिलं इनव्हॉलंटरी. तर इनव्हॉलंटरी फंक्शन हे कोण करणार? प्री फ्रंटल एरिया ऑफ प्री मोटर एरिया ऑफ फ्रंटल लोब, हे त्याचं फंक्शन होईल. ठीक आहे. हा सेकंड दिसतो इथे, दिस वन, याला आपण असं करून देऊ, दिस रिजन, याला नाव देतो मी थर्ड रिजन. सो दिस इज मोटर एरिया. हियर बघा, आपण सुरुवातीला सांगितलं की ब्रेन रिजन मध्ये सेन्सरी एरिया प्रेझेंट असते, त्याला सेन्सरी कॉर्टेक्स म्हणतो आपण. मोटर कॉर्टेक्स प्रेझेंट असेल आणि असोसिएशन कॉर्टेक्स एरिया प्रेझेंट असेल, कारण कॉर्टिकल रिजन मध्ये म्हणून त्याला कॉर्टेक्स म्हणतो आपण. ठीक आहे ना. तर असोसिएशन हे स्ट्रक्चर काय, असोसिएशन एरिया कशासाठी असतो? अनालिसिस, इंटरप्रिटेशन, किंवा जे काय म्हणू सायलेंट फंक्शन जे असतात ब्रेनचे, की मेमरी, इंटेलिजन्स, स्किलफुल ऍक्टिव्हिटीज, लॉजिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, मॅथ्स, हे सगळ्या गोष्टी, इमॅजिनेशन, हे सगळे सायलेंट एरिया कव्हर करतील आणि ते सगळे फ्रंटल एरिया लोब मध्ये प्रेझेंट असणार. सगळं मी ते लिहित नाही, आता बोललोय तिथं ऐकायचं. ठीक आहे ना. तर मोटर एरिया हा झालाय. आणि हा जो दिसतोय तुम्हाला, आता याला तुम्ही म्हणायचं सेन्सरी कॉर्टेक्स. सेन्सरी कॉर्टेक्स. तर इथपासून तुमचं काय सुरुवात झाली होती? सॉरी, मी इथे व्हाईट दाखवलंय तुम्हाला. हे सर्कस होतं, इनफॅक्ट ते सेंट्रल सर्कस. याला थोडासा इकडे करू आपण. याला हे सेंट्रल सर्कस आणि याची हे एरिया. आता इथपासून स्टार्ट झालंय तुमचा परायटल लोब. दिस इज युअर परायटल लोब. वेल, हा लोब कुठला झाला? मी याला परत ओव्हरराईट करतोय, थोडस जाड काढतोय. हा झाला परायटल लोब. समजतं? परायटल लोब मध्ये जनरल बॉडी सेन्सेशन आर टेकन केअर बाय, राईट. परायटल लोबचे फंक्शन देऊ आपण. मग याच्यामध्ये सोमॅस्थेटिक एरिया प्रेझेंट असेल, सोमॅस्थेटिक फंक्शन्स. आता सोमॅस्थेटिक फंक्शन मध्ये काय येणार? पेन, टच, प्रेशर, हे जनरल बॉडी सेन्सेशन आहेत की नाही? मग हे सेन्सेशन सगळे कुठे होणार? तो तुमच्या परायटल लोब मध्ये होणार. ठीक आहे. आणि इव्हन गस्टेटरी फंक्शन, सेकंड फंक्शन ऑफ परायटल लोब, गस्टेटरी फंक्शन. गस्टेटरी मीन्स रिलेटेड टू युअर टेस्ट. क्लिअर? मग सोमॅस्थेटिक फंक्शन्स, सोमॅस्थेटिक सेन्सरी एरिया, सोमॅस्थेटिक असोसिएशन एरिया, हे सगळे तुमच्या परायटल लोब मध्ये प्रेझेंट असतील. आणि गस्टेटरी फंक्शन सुद्धा परायटल लोबच कंट्रोल करेल. ठीक आहे. नेक्स्ट इज टेम्पोरल ऑक्सिपिटल. तर ऑक्सिपिटल मध्ये मी इथेच लिहितोय व्हिजन. व्हिज्युअल कॉर्टेक्स इज प्रेझेंट इन युअर ऑक्सिपिटल लोब. व्हिजन इज कंट्रोल्ड बाय ऑक्सिपिटल लोब. क्लिअर? आणि हा तुमचा टेम्पोरल लोब. तर टेम्पोरल लोबचे फंक्शन काय बोलू आपण? की एकतर हा ऑडिटरी फंक्शन करेल. ऑडिटरी म्हणजे ऐकण्याचं. ठीक आहे ना. दुसरं फंक्शन करेल हा ऑल्फॅक्टरी. ऑल्फॅक्टरी मीन्स स्मेल. स्मेल विल बी कंट्रोल्ड बाय टेम्पोरल लोब. आणि त्याच्यामध्ये एरिया प्रेझेंट असेल आणि दॅट एरिया इज वेर्निकेस. वेर्निकेस सेन्सरी स्पीच एरिया. वेर्निकेस सेन्सरी स्पीच एरिया. म्हणजे हा स्पीच एरिया कशासाठी तुम्हाला उपयोगी येतो? अंडरस्टँडिंग ऑफ स्पीच. समजतं का रे? तुम्हाला सपोज आता मी बोलतोय आणि तुम्हाला अंडरस्टँड होतंय, कोणता एरिया काम करतोय तुमचा? वेर्निकेस एरिया. कुठे प्रेझेंट आहे? टेम्पोरल लोब मध्ये. ठीक आहे. आता इथे फ्रंटल लोब मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ सम एरिया. इथे एक एरिया प्रेझेंट आहे. क्लिअर आहे? तर या एरियाला तुम्ही काय म्हणायचं? ब्रॉकास मोटर स्पीच एरिया. म्हणजे अंडरस्टँडिंग झाल्यानंतर तुम्ही जे बोलता, रिस्पॉन्स देता, तर रिस्पॉन्स कशाच्या मदतीने देता? टंग आणि व्होकल कॉर्ड. म्हणजे टंग आणि व्होकल कॉर्ड याला कंट्रोल करणारा एरिया, कारण बोलण्यासाठी त्याचा वापर होतो की नाही आपल्याला, तर तो एरिया म्हणजे ब्रोकास स्पीच एरिया. लिहूनच घेऊ आपण इथे. टंग अँड व्होकल कॉर्ड यांची जी मुवमेंट असेल तर ती कोण कंट्रोल करणार? ब्रोकास मोटर स्पीच एरिया. क्लिअर? ठीक आहे. तर मग काय काय प्रेझेंट असणार बघा फ्रंटल लोब मध्ये? एक तर ब्रोकास एरिया प्रेझेंट आहे, नंतर तुमचा प्री फ्रंटल एरिया आहे, फ्रंटल लोब फ्रंटल आहे, प्री मोटर एरिया जो की इनव्हॉल्युंटरी फंक्शन करतो, नंतर प्री मोटर विसरलो मी, सॉरी. हा एरिया कुठे गेला तो? प्री मोटर. हा, दिस इज युअर मोटर एरिया. आणि मोटर एरिया इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉलंटरी मुवमेंट्स. व्हॉलंटरी मुवमेंट्स म्हणजे काय? हा, व्हॉलंटरी मुवमेंट्स.
समजतं काय? फ्रंटल मध्ये काय काय आलं? सियर, ब्रोकाज एरिया, प्री मोटर एरिया, इनव्हॉलंटरी फंक्शन, फ्रंटल लोब. नंतर मोटर एरिया, फ्रंटल लोबचाच, व्हॉलंटरी मुवमेंट्स. क्लिअर? आणि अजून सांगितलं आपण सगळे इंटेलेक्च्युअल ऍक्टिव्हिटीज, लॉजिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, मॅथमॅटिक्स, लॉजिकल थिंकिंग म्हटलोच आपण, इमॅजिनेशन, नाही का, स्किलफुल ऍक्टिव्हिटीज, ऑल दीज आर कंट्रोल बाय फ्रंटल लोब. ठीक. व्हेर्निकेज एरिया टेम्पोरल लोब मध्ये प्रेझेंट असतात. व्हेर्निकेज एरिया, सेन्सरी स्पीच एरिया. देन टेस्ट करण्यासाठी, टेस्ट नाही सॉरी, युअर स्मेल, ऑल्फॅक्टरी एरिया आणि ऑडिटरी, हिअरिंग एरिया. दीज आर प्रेझेंट इन युअर टेम्पोरल लोब. ऑक्सिपिटल लोब मध्ये काय प्रेझेंट आहे? एरिया फॉर विजन, दिसण्यासाठी जो व्हिज्युअल कॉर्टेक्स प्रेझेंट असतो तो ऑक्सिपिटल लोब मध्ये प्रेझेंट आहे. आणि परायटल एरिया मध्ये कुठला प्रेझेंट आहे? गस्टेटरी एरिया आणि सोमेस्थेटिक एरिया. सोमेस्थेटिक, प्रायमरी सोमेस्थेटिक एरिया आणि प्रायमरी सोमेस्थेटिक असोसिएशन एरिया, दोन्ही एरिया प्रेझेंट असतील, जे की जनरल बॉडी सेन्सेशन्स म्हणजेच पेन, प्रेशर, टच हे सगळं ते कंट्रोल करणार. सो दीज आर व्हेरियस लोब्स ऑफ युअर ब्रेन, सेरेब्रम आय मीन. ठीक आहे, ओके. चलो पुढे आता आगे चलते. वेल, सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये जे एरिया आपण ऑलरेडी सांगितले, ठीक आहे ना. घाम खूप जास्त येतो बघा, बरोबर का? वेल, सेरेब्रल कॉर्टेक्स कंटेन्स 3 टाइप्स ऑफ फंक्शनल एरियाज. आपण सांगितलं सेन्सरी कॉर्टेक्स आहे, मोटर कॉर्टेक्स आहे आणि असोसिएशन एरिया प्रेझेंट आहे. तर तेच तर एरिया आपल्याला परत एक्सप्लेन करायचे. सेन्सरी एरिया, सेन्सरी एरिया म्हणजे काय होणार? अनालिसिस ऑफ सेन्सरी इम्पल्सेस, जे काय बॉडी पासून इम्पल्सेस, सेन्सरी म्हणजे ज्या चेतना, इम्पिटस तुमच्या बॉडी ब्रेनकडे चालले, त्याचं अनालिसिस करणे म्हणजे तो एरिया तुमचा सेन्सरी एरिया. उदाहरण, सोमेस्थेटिक एरिया फॉर जनरल सेन्सेशन, आत्ताच बोललो आपण, परायटल लोब मध्ये प्रेझेंट होता. ठीक आहे ना. हे हा एक एरिया प्रेझेंट असणार जो की टच, पेन आणि टेम्परेचर याला कंट्रोल करेल. क्लिअर? दुसरा एरिया कुठला प्रेझेंट आहे आपल्याकडे? मोटर एरिया. मोटर एरियाचं काम काय असणार आहे की मोटर सिग्नल सेंड करा, म्हणजेच जनरेशन ऑफ मोटर इम्पल्सेस. सेन्सरी इनपुट गेला की आता मोटर आउटपुट बाहेर पडणार, त्याला म्हणतो आपण मोटर इम्पल्सेस जनरेट होणे. तर जनरेशन ऑफ मोटर इम्पल्सेस. तर ब्रोकाज एरिया फॉर फाईन मुवमेंट ऑफ टंग अँड स्पीच सांगितलं ना आपण. व्हेर्निकेज एरिया जो टेम्पोरल लोब मध्ये होता त्यांनी स्पीच अंडरस्टँडिंग केलं आणि आता आपल्याला रिप्लाय द्यायचा म्हणजे आपल्याला तोंड उघडावं लागेल, जिभेची मुवमेंट करावं लागेल, व्होकल कॉर्ड आपला काम करेल, म्हणजेच काय झाला तो मोटर रिस्पॉन्स आला. तर दॅट इज मोटर एरिया. क्लिअर? अजून व्हॉलंटरी मुवमेंट ऑफ लिम्ब मसल्स. लिम्ब हे आपले लिम्स आहेत, मी व्हॉलंटरी मुवमेंट करतोय, कोणता एरिया करतोय? मोटर एरिया ऑफ युअर ब्रेन. ठीक आहे ना. नेक्स्ट इज असोसिएशन एरिया. आता असोसिएशन एरिया म्हणजे असा असतो की जो सेन्सरी पण नाहीये आणि मोटर पण नाहीये, इन बिटवीन, म्हणजेच रिजन्स दॅट आर निदर क्लिअरली सेन्सरी नॉर मोटर इन फंक्शन. म्हणजे तो मेसेज घेऊन येईल किंवा घेऊन जाईल, याच्यापैकी असं काही फिक्स सांगता येणार नाही. त्याच्या इन बिटवीन फंक्शन तो करेल. मग काय करतो? रिस्पॉन्सिबल फॉर सर्टन कॉम्प्लेक्स फंक्शन्स, काही कॉम्प्लेक्स फंक्शन्स तो आता करणार. तर ते फंक्शन म्हणजे कुठले? सियर, इंटरसेन्सरी असोसिएशन. इंटरसेन्सरी असोसिएशन म्हणजेच काय? सेन्सरी इनपुट्स तुमच्या ब्रेनकडे आलेत, आता त्याचा अनालिसिस होणार, मग त्यांच्यामध्ये असोसिएशन असणं गरजेचं आहे. वेल, मग फॉर एक्झाम्पल साऊंड, उदाहरण एक्झाम्पल घेऊ आपण, साऊंड किंवा स्मेल किंवा टच, कुठलाही घ्या. आता हा सेन्सरी इनपुट तुमच्या ब्रेनकडे आला तर ते आपल्याला लक्षात तर यावं लागेल ना की स्मेल आहे जास्त तीव्र, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, स्ट्रिंजंट आहे त्या टाईप मध्ये, त्याला रिस्पॉन्स कसा द्यायचा आहे. तर सेन्सरी आणि मोटर या दोघांमध्ये काय कोऑर्डिनेशन लागणार, म्हणजे त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन असणं, असोसिएशन असणं गरजेचं असणार. मग असे जे एरिया असतात ते दोघांना कनेक्ट करतात, सेन्सरी आणि मोटरला, त्याला म्हणतो आपण इंटरसेन्सरी असोसिएशन. कुणाचं काम आहे? असोसिएशन एरियाचं काम. क्लिअर आहे? सेकंड फंक्शन, मेमरी. मेमरी ऑफ पास्ट इव्हेंट्स. मेमरी ऑफ past events is controlled by your association area. दोन टाईपच्या बेसिकली मेमरी असतात बघा. कोणत्या मेमरी आहेत? एक तर शॉर्ट टर्म मेमरी, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म मेमरी. आता शॉर्ट टर्म मेमरीचा मिनिंग काय झाला? इमिडिएटली सपोज मला कॉल येतोय, मला नंबर लिहून घ्यायचा, माझ्याकडे पेन नाहीये, तो मला नंबर सांगतो की S98, मी त्याला विचारतो बोल पुढे बोल
23572938. थोडा वेळ मी 30 40 50 सेकंद 1 मिनिट पर्यंत मी त्याला लक्षात ठेवू शकतो. त्याच्यानंतर मी त्यात कन्फ्यूज होणार, म्हणजे मी ते विसरून जाणार. अशी जी मेमरी असते त्याला म्हणणार तुम्ही शॉर्ट टर्म मेमरी. आणि शॉर्ट टर्म मेमरीचं आता लॉंग टर्म मेमरीमध्ये कन्व्हर्जन होणार. ते कसं होणार? बाय रिपिटेशन, बाय रोटिंग. रोटिंग म्हणजे रिपीट 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 करणे, नाही का? आपण वारंवार एखादी गोष्ट केली ते आपल्या स्मरणात राहून जाते, म्हणजे लॉंग टर्म मेमरीमध्ये दॅट कन्व्हर्ट्स. तर त्याच्यासाठी जो रिस्पॉन्सिबल एरिया असतो दॅट इज कंट्रोल बाय युअर लिम्बिक सिस्टम, हिप्पोकॅम्पस. हिप्पोकॅम्पस हा लॉंग टर्म मेमरीसाठी रिस्पॉन्सिबल असणार. लिहून घेऊ आपण. लिम्बिक सिस्टम बघायचीच आहे आपल्याला. हिप्पोकॅम्पस एरिया ऑफ ब्रेन और लिम्बिक सिस्टम converts short term memory into long term memory. Well, next association एरियाचं फंक्शन म्हणजे कम्युनिकेशन. जे काही आपले कम्युनिकेशन ॲबिलिटी जी आहे दॅट इज ऑल्सो बिकॉज ऑफ असोसिएशन एरिया. रिझन की तुम्ही आता मला काही क्वेश्चन केलाय, प्रश्न केला तर तो इनपुट गेलाय, आता मला आतमध्ये इंटरप्रिट करायचंय, विचार करावा लागेल की नाही? विचार कोण करणार? दिस एरिया, असोसिएशन एरिया. आणि मग आय विल रिस्पॉन्ड टू युअर क्वेश्चन. म्हणजेच कम्युनिकेशन ॲबिलिटी इज ऑल्सो कंट्रोल्ड बाय युअर असोसिएशन एरिया. सो these are various kinds of areas present on the cortical region, that is cortex, like sensory area, motor area, association area. यांचे फंक्शन समजले तुम्हाला? सेन्सरी इनपुट, याचा मोटर आउटपुट, असोसिएशनचे इंटरसेन्सरी असोसिएशन, मेमरी अँड कम्युनिकेशन. क्लिअर अप टू दिस? वेल, आता आपण काय बघू? व्हेंट्रिकल्स ऑफ ब्रेन. ऑलरेडी आपण मेन्शन केलेलं आहे की आपल्या ब्रेन मध्ये जसे 4 व्हेंट्रिकल्स प्रेझेंट असतील की त्यातले 2 व्हेंट्रिकल्स. चला आपण इथेच बोलू आता. जसं आपण सांगितलं की आपल्याकडे 4 व्हेंट्रिकल्स प्रेझेंट आहे. अगोदरच्या डायग्राम मध्ये सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु एकच साइड असल्यामुळे आपल्याला एक व्हेंट्रिकल दिसला होता. इथे यू कुड सी ब्लॅक कलर. वेल, इथे तुम्ही बघा, हे जे मार्जिनल दिसतंय तुम्हाला, मी इथे आता दाखवतोय, तर हे झाले तुमचे 2 व्हेंट्रिकल्स. ठीक आहे ना? हा एक व्हेंट्रिकल आणि हा जो मागच्या साईडला दिसतोय हा तुमचा दुसरा व्हेंट्रिकल. तर हे जे 2 व्हेंट्रिकल्स आहेत कुठे प्रेझेंट असतील? These ventricles are present in your cerebral hemisphere. एका साइडला एक आणि दुसऱ्या हेमिस्फिअर मध्ये दुसरा. आता त्या दोघांचं कनेक्शन इथे पॉइंट करतोय, याला पॉइंट आउट करतोय, तरी एक डक्ट किंवा त्याला एक ट्यूबनी कनेक्ट केलेला आहे. जो थर्ड व्हेंट्रिकल दिसतोय इथे तुम्हाला लाईट ब्लू कलर मध्ये. ठीक आहे ना? तर हा तुमचा थर्ड व्हेंट्रिकल. मी याला नाव देतोय दीज आर 2 व्हेंट्रिकल्स, 1 and 2, फर्स्ट अँड सेकंड व्हेंट्रिकल. ठीक आहे? ही ट्यूब जी की थर्ड व्हेंट्रिकलला कनेक्ट करते, थर्ड व्हेंट्रिकलला इथेच आपण नाव देऊन देऊ थर्ड व्हेंट्रिकल, जे की आपण सांगितलं होतं की डायन्सेफॅलॉन मध्ये प्रेझेंट असतं, बरोबर? आणि त्या फर्स्ट 2 व्हेंट्रिकल्स जे की सेरेब्रम मध्ये प्रेझेंट आहे, आणि जो डायन्सेफॅलॉन मध्ये थर्ड व्हेंट्रिकल प्रेझेंट असेल, तर या दोघांना कनेक्ट करणारा, पहिल्या 2 आणि तिसऱ्याला कनेक्ट करणारी जी ट्यूब असेल त्याला आपण म्हणू फोरामेन ऑफ मोनरो. फोरामेन ऑफ मोनरो. ठीक आहे ना? जसं आपण उल्लेख केला, फोरामेन ऑफ मोनरो जर ब्लॉक झालाय किंवा डिफेक्टिव्ह झाला तर या पहिल्या 2 व्हेंट्रिकल मध्ये भरपूर सारी सीएसएफ जमा होऊन जाणार, आणि दॅट कंडिशन वी हॅड टर्म ऍज हायड्रोसिफॅलस, बरोबर की नाही? आणि आता हा थर्ड, इकडे बघा, ही ट्यूब आपण खाली एक्सटेंड केली आहे, आणि हे फुट लाईक स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं. मी ट्रायंग्युलर तुम्हाला मागच्या डायग्राम मध्ये दाखवले की सेरेबेलम मध्ये ते एंटर करत आहे. तर दिस इज युअर थर्ड व्हेंट्रिकल, सॉरी फोर्थ व्हेंट्रिकल. आणि थर्ड आणि फोर्थला जोडणारी ही जी ट्यूब असेल, दिस ट्यूब इज कॉल्ड एज ॲक्वेडक्ट ऑफ सिल्व्हियस. ठीक आहे? किंवा त्याला म्हणाल तुम्ही ऑर सेरेब्रल ॲक्वेडक्ट. क्लिअर आहे? म्हणजे 4 व्हेंट्रिकल्स आहेत, त्याच्यामध्ये 2 कनेक्शन्स जे असतील इंटरकनेक्शन. तर पहिलं कनेक्शन पहिल्या 2 व्हेंट्रिकल आणि थर्ड व्हेंट्रिकल यांच्यामध्ये प्रेझेंट असणारं फोरामेन ऑफ मोनरो, आणि थर्ड आणि फोर्थ व्हेंट्रिकल मध्ये प्रेझेंट असणारा सेरेब्रल ॲक्वेडक्ट ऑर ॲक्वेडक्ट ऑफ सिल्व्हियस. इथे आपण थोडासा प्रयत्न करू याला बघण्याचा अॅनिमेशनच्या स्वरूपामध्ये. बघा इकडे, हे तुम्हाला ब्लू कलर मध्ये दिसत आहेत, तर हे व्हेंट्रिकल्स आहेत. आता समोर आल्यानंतर हा एक दिसेल आणि हा एक दिसतोय. वेल, एक परत ट्रान्सपरंट भागामधून बघू शकता तुम्ही, हे तुमचे 2 पॅरलल व्हेंट्रिकल्स, हे पॅरासील, हा थर्ड व्हेंट्रिकल, आणि ही ट्यूब, आणि हा दिस वन इज अ फोर्थ व्हेंट्रिकल, ही सॉलन पार्ट. ठीक आहे ना? तर असे 4 व्हेंट्रिकल्स तुम्हाला इथे प्रेझेंट असतील, आणि त्याचे वेगवेगळे त्याला कनेक्ट करणाऱ्या डक्ट. अजून सिंपल डायग्रामॅटिक जर त्याला बघायचं असेल तर आपण कसं बघू शकतो त्याला? सी हिअर, सपोज कन्सिडर these are
वेल ठीक आहे. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही 4 व्हेंट्रिकलला एक्सप्लेन करू शकता. आता इथे हे जे दोन दाखवलेत आपण, दिस टू पिंक कलर वाले, तर हे पिंक कलरचे दोन, हा हेमिस्फियर, ठीक आहे, हा तुमचा सेरेब्रल हेमिस्फियर किंवा थोडक्यात त्याला आपण म्हणू सेरेब्रम. सेरेब्रम मध्ये पहिले दोन व्हेंट्रिकल्स प्रेझेंट असतील अशा दोन बाजूने. क्लिअर? या दोन आणि इथे तुमचं डायन्सेफॅलॉन, इथे थर्ड व्हेंट्रिकल प्रेझेंट असणार आणि मेडुला ऑब्लंगाटा आणि पॉन्स त्यांच्या जंक्शनला किंवा सेरेबलम मध्ये ज्यांनी एंट्री केली होती तो तुमचा फोर्थ व्हेंट्रिकल. ठीक आहे ना? आता या दोघांमधलं हे जे कनेक्शन, ही ट्यूब जे दिसते तुम्हाला, दिस वन, दिस ट्यूब, तर या ट्यूबलाच तुम्ही काय म्हटले होते? फोरामेन ऑफ मुनरो. फोरामेन ऑफ मुनरो. आणि थर्ड आणि फोर्थ व्हेंट्रिकल मध्ये इथे आपण अशी ट्यूब दाखवून देऊ, तर या ट्यूबला तुम्ही म्हणणार सेरेब्रल ॲक्वेडक्ट. आता क्लिअर? आता हे एकदम इझिएस्ट वेने आपण समजून सांगण्याचा प्रयत्न केला. क्लिअर झालंय सर्वांना? फोर व्हेंट्रिकल्स, व्हेंट्रिकल्स मध्ये काय प्रेझेंट असणार? ऑब्विसली सेरेब्रोस्पायनल फ्लुइड इज प्रेझेंट इन द व्हेंट्रिकल्स. सो दिस इज अबाउट द व्हेंट्रिकल्स ऑफ युअर ब्रेन. आता याला एक वेगळे नाव सुद्धा आपण अजून देऊ शकतो. पहिले जे दोन व्हेंट्रिकल्स असतील त्याला एकतर तुम्ही म्हणायचे लॅटरल व्हेंट्रिकल, लॅटरल व्हेंट्रिकल और पॅरासिल. सिल, सिल मीन्स कॅव्हिटी. सिलोम, सिलोम शब्द माहिती तुम्हाला? ऍब्डॉमिनल सिलोम म्हणजे ऍब्डॉमिनची कॅव्हिटी. तसे ज्या कॅव्हिटी दिसतात तुम्हाला म्हणून त्याला पॅरासिल म्हणा. लॅटरली प्रेझेंट असल्यामुळे त्याला लॅटरल व्हेंट्रिकल आपण म्हणू. थर्ड व्हेंट्रिकल हा डायन्सेफॅलॉन मध्ये प्रेझेंट आहे. तर डायन्सेफॅलॉन मध्ये प्रेझेंट असल्यामुळे आपण त्याला नाव देऊ डायोसिल. थर्ड व्हेंट्रिकल इज ऑल्सो कॉल्ड ॲज डायोसिल. ठीक आहे ना? आणि फोर्थ त्याला नाव द्या तुम्ही मेटासिल. राईट? फोर्थ व्हेंट्रिकल इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेटासिल. So these are various names given to your ventricles present in the brain. Clear? चलो आगे चलते अभी. आता फंक्शन्स ऑफ ब्रेन. सेरेब्रम, सेरेब्रमचे जे सगळे पार्ट्स होते आपले सब पार्ट्स, त्याची जे काय फंक्शन्स ऑलरेडी आपण सांगितलं की फ्रंटल लोब, परायटल लोब, टेम्पोरल लोब आणि ऑक्सिपिटल लोब. जसे की ऑक्सिपिटलचं व्हिजन हे रोल होता, तुमचा परायटल लोब सोमॅस्थेटिक एरिया आणि तुमचा गस्टेटरी एरिया म्हणजे चव घेण्याचा एरिया. तुमचा टेम्पोरल लोब त्यांनी काय करणार होते तुम्ही? हिअरिंग. ठीक आहे ना? आणि वेर्निकेज सेन्सरी स्पीच एरिया वॉज प्रेझेंट देअर. आणि फ्रंटल लोब मध्ये इंटेलिजन्स रिलेटेड सर्व ज्या गोष्टी असतील किंवा इनव्हॉलंटरी आणि व्हॉलंटरी फंक्शन्स हे सगळे फ्रंटल लोबनी कव्हर केले होते. तर तेच फंक्शन आता कुणाचे असणार आहेत? सेरेब्रमचे. तर हे आपण मुद्दाम मेन्शन केले सो दॅट नोट्स टाईप तुम्हाला ते राहणार. तर हे काय म्हटलं आपण? मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ब्रेन is a cerebrum and it controls and regulates different part of brain. Cerebrum काय करतोय? बाकीच्या सगळ्या पार्टला कंट्रोल करतोय. That is the function. Well, next is it is the center of conscious senses. Conscious senses आपण बोललो ना, व्हॉलंटरी ऍक्शन्स आपण जे घेतो. नंतर विल पॉवर, फ्रंटल लोब, विल पॉवर आपली. ठीक आहे? नंतर व्हॉलंटरी मुवमेंट्स, मोटर एरिया ऑफ फ्रंटल लोब आपण मेन्शन केलेला आहेच. देन युअर नॉलेज, फ्रंटल लोब अगेन. डिफरंट सेन्स ऑर्गन्स सेंड इम्पल्सेस here. And in this part of brain, analysis and coordination of impulses is done. हे आपण सर्व ऑलरेडी बोललेलो आहोत, फक्त जस्ट आपण इथे मेन्शन केलंय. सेन्सरी इनपुट्स येणार, त्याचा अनालिसिस होणार आणि रेग्युलेटरी मोटर रिस्पॉन्सेस विल बी सेंड टू द इफेक्टर ऑर्गन्स फॉर पर्टिक्युलर ऍक्शन. क्लिअर? तर हे झाले तुमचे सेरेब्रमचे फंक्शन्स. चला पुढे. नाउ सेकंड पार्ट. फर्स्ट पार्ट बघितला आपण फोर ब्रेनचा सेरेब्रम अँड दिस इज युअर डायन्सेफॅलॉन. हे आता मुद्दा मी थेरॉटिकली इथे लिहिलंय. ठीक आहे ना? कारण आता यातला मॅक्सिमम पोर्शन आपण अगोदर कव्हर केलेला आहे. तर इथे आपण याला फास्ट मध्ये बघून घेऊ. 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं होतं आपण याला. एपिथॅलामस, थॅलामस आणि हायपोथॅलामस. ठीक आहे ना? एपिथॅलामस म्हणजे काय? रूफ ऑफ डायन्सेफॅलॉन. याला म्हणू आपण रूफ, रूफ ऑफ डायन्सेफॅलॉन. थॅलामस म्हणजे काय? लॅटरल वॉल्स मध्ये प्रेझेंट असणारा पार्ट म्हणजे थॅलामस, लॅटरल वॉल्स ऑफ डायन्सेफॅलॉन. आणि हायपोथॅलामस म्हणजे काय? फ्लोअर ऑफ डायन्सेफॅलॉन. क्लिअर आहे? वन बाय वन आता त्याचं आपण डिस्कशन करू. पहिला सॉरी पहिला पार्ट घेऊयात आपण
एपिथॅलामस. एपिथॅलामस आताच काय बोललो आपण, दिस इज द रूफ ऑफ युअर डायन्सेफेलॉन, म्हणजे पोस्टेरियर पार्ट. दिस इज द पोस्टेरियर पार्ट. इथे लिहिलं असावं कदाचित, वेल असो. दिस इज पोस्टेरियर पार्ट ऑफ डायन्सेफेलॉन. डायन्सेफेलॉनचा कुठला पार्ट झाला हा? पोस्टेरियर, कारण अँटीरियर पार्ट मध्ये कोण प्रेझेंट असणार आहे? हायपोथॅलामस. दिस इज पोस्टेरियर पार्ट ऑफ diencephalon. It forms the roof of diencephalon, already mentioned. It is connected with the pia mater to form anterior coronal plexus. CSF बघते वेळी आपण काय बघितलं की अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस आणि पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस हे दोन नेटवर्क्स जे सेरेब्रोस्पायनल फ्लुइडला तयार करतात. त्याच्यापैकी अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस आपण सांगितलं होतं डायन्सेफेलॉन मध्ये प्रेझेंट असतो, बरोबर आहे. म्हणजे डायन्सेफेलॉनच्या कुठल्या पार्ट मध्ये आता अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस प्रेझेंट असेल? एपिथॅलामस मध्ये. ठीक आहे ना. कसा तयार झाला? कनेक्टेड विथ द पायामॅटर. पायामॅटर सोबत कनेक्ट झाला आणि त्यांनी अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस तयार केलंय टू प्रोड्यूस सीएसएफ. सीयर क्लिअर? आता क्लिअर झालंय. अगोदर आपण या हेडिंग खाली बघितलं नाही, पण सीएसएफच्या हेडिंग खाली आपण त्याला कव्हर केलेलं आहे. वेल, एक्सटेन्शन सांगितलं आपण, परत एक वेळा काढू आपण. ठीक आहे. दिस वन हा झाला तुमचा डायन्सेफेलॉन. ठीक आहे. डायन्सेफेलॉनचा हा पोस्टेरियर पार्ट, हा एंटेरियर पार्ट, आणि इथे प्रेझेंट असणार तुमचे थॅलामस. क्लिअर आहे? एक थॅलामस आणि दुसरा थॅलामस, कारण हे एका हेमिस्फिअर मधला आपण बघतोय आणि त्याच्या बाजूला दुसरा हेमिस्फिअर असेल, पण त्याला आपण थॅलामी म्हणतो, नाही का? तर दिस इज लॅटरल वॉल. लॅटरल वॉल मध्ये हा तुमचा थॅलामस प्रेझेंट असणार. इथे लिहितोय मी थॅलामस. इथे हा पोस्टेरियर पार्ट एपिथॅलामस, आणि याचं जे एक्सटेन्शन आहे, तर दिस एक्सटेन्शन म्हणजेच काय, तुमची आता ही झाली पिनियल ग्लँड किंवा पिनियल बॉडी. मग पिनियल बॉडी कोणाचा पार्ट झाला? आता हा पिनियल बॉडी इज अ पार्ट ऑफ एपिथॅलामस. क्लिअर आहे? आणि इकडे हायपोथॅलामस काढला होता, ते आता दाखवूनच देऊ, पुढे बघायचंच आहे आपल्याला. तरी सुद्धा या पार्ट पासून, सॉरी, इथपासून एक असा एक रिजन दिसेल तुम्हाला, त्याला ऑप्टिक कायझमा म्हणायचंय. आणि मिडल पार्ट ऑफ हायपोथॅलामस जो असेल, तर मिडल पार्ट पासून ही एक अशी बॉडी दिसणार आणि त्याला तुम्ही पिट्युटरी ग्लँड म्हणणार. समजतंय तुम्हाला? एपिथॅलामस बद्दल पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये बघू आपण. इट फॉर्म द रूफ ऑफ डायन्सेफेलॉन. सियर इकडे हा रूफ होईल की नाही पोस्टेरियर पार्ट त्याचा. वेल, नंतर कनेक्टेड विथ पायामॅटर टू फॉर्म अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस विच सिक्रिट्स सीएसएफ. देन पिनियल बॉडी, त्याचं दुसरं नाव एपिफायसिस सेरेब्री. पिनियल बॉडी इकडे दाखवली आपण. आता पिनियल बॉडी काय करणार? पिनियल बॉडी इज रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेशन ऑफ टू हॉर्मोन्स, मेलाटोनिन अँड सेरोटोनिन. आता मेलाटोनिन हा लोअर ऑर्गॅनिझम्स मध्ये, पर्टिक्युलरली अँफिबियन्स मध्ये, इट डिटरमाइन्स स्किन पिगमेंटेशन, म्हणजे स्किनचा जो कलरचा टोन असतो, दॅट कलर टोन इज मेंटेन बाय युअर मेलाटोनिन. आणि मेलाटोनिनचं दुसरं इम्पॉर्टंट फंक्शन म्हणजे बायोलॉजिकल क्लॉक. कशामध्ये हेल्प करतो हा? काय मेंटेन करतोय? आपली बायोलॉजिकल क्लॉक. ठीक आहे ना. आणि सेरोटोनिन, इट ऍक्ट एज अ व्हॅसोकन्स्ट्रिक्टर. सेरोटोनिन इज व्हॅसोकन्स्ट्रिक्टर. तर हे दोन हार्मोन्स कोण रिलीज करताय? तुमचा पिनियल ग्लँड और पिनियल बॉडी. सो दीज आर द इन्फॉर्मेशन अबाउट एपिथॅलामस, फर्स्ट पार्ट ऑफ रूफ ऑफ डायन्सेफेलॉन. नेक्स्ट पार्ट बघू आपण. सेकंड इज युअर थॅलामस. ठीक आहे. इथे जो तुम्हाला थोडासा हा ग्रीनिश कलर जो दिसतोय, सो दिस कलर इज ऑफ युअर थॅलामस. आणि इथे एक्सटेंड झालेला. आता हा व्ह्यू कसा झालाय थोडासा, वेल, मी जसा उभा या साईडनी झालाय, तर इथे बघा तुम्ही, ही पिट्युटरी ग्लँड दिसते तुम्हाला इथे. दिस इज अ पिट्युटरी ग्लँड. क्लिअर आहे? आणि याच्या समोरचा जो रिजन दिसतो, दिस इज ऑप्टिक कायझमा. अगोदरच्या वेळी आपण या साईडनी काढला, आता इकडे दिसतं. दॅट इज द डिफरन्स, ओनली डिफरन्स, राईट? तर थॅलामस काय? इट फॉर्म्स अप्पर लॅटरल वॉल्स ऑफ डायन्सेफेलॉन. अप्पर लॅटरल वॉल बघा इकडे. इथे काय दाखवलं आपण? अप्पर लॅटरल वॉल. वरच्या बाजूला दाखवलं की नाही आपण? तर अप्पर साइडला आहे, तर हे तिथे प्रेझेंट असते थॅलामस. वेल, इट फॉर्म्स 80% ऑफ डायन्सेफेलॉन. जो मॅक्सिमम पोर्शन जो असेल डायन्सेफेलॉनचा, इथे दिसेल तुम्हाला बघा. सो दिस इज युअर थॅलामस. तर जास्तीत जास्त हा टोटल इतका पोर्शन असेल आणि त्याचा 80% पोर्शन हा थॅलामसनी बनलेला असेल. दॅट्स ऑल. इट इज अ रिले सेंटर. रिले सेंटरचा मिनिंग काय होतो की सपोज इथे मी काढतो परत. दिस इज युअर डायन्सेफेलॉन शॉर्ट मध्ये, आणि दिस इज युअर थॅलामस. क्लिअर आहे? आता
डायन्सेफेलॉनच्या खाली कुठला पार्ट येतोय? येस, पॉन्स, सॉरी मिड ब्रेन. हा मिड ब्रेन, इथे मिड ब्रेन घेऊन घेऊ. आणि याच्या खाली येणार तुमचा पॉन्स, आणि हा खालचा जो पार्ट असेल तो असेल तुमचा मेडुला ऑब्लंगाटा. तर मेडुला ऑब्लंगाटा कशामध्ये कन्वर्ट होतोय? स्पायनल कॉर्ड मध्ये. तर स्पायनल कॉर्ड मधून इन्फॉर्मेशन येतील. ठीक आहे, असं मी इकडे दाखवतोय, समजून घ्या. स्पायनल कॉर्ड मधून इन्फॉर्मेशन आल्या आणि त्या आता वरती वरती इन्फॉर्मेशन येतील आणि ऑब्व्हियसली आता ते येणार तुमच्या थॅलामस मध्ये. ठीक आहे ना. थॅलामस मध्ये आल्यानंतर याच्या वरती जो पार्ट तुम्हाला दिसतोय, तर व्हॉट इज दिस? दिस इज युअर ब्रेन, आय मीन युअर सेरेब्रम. सेरेब्रल कॉर्टेक्स प्रेझेंट असेल. चला पूर्ण करून घेऊ त्याला. ठीक आहे ना. तर या भागातून पूर्ण सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये इन्फॉर्मेशन सेंड करण्याचं काम कोणाचं आहे? तर थॅलामसचं काम असेल. समजतंय? थॅलामस वुड रिले द इन्फॉर्मेशन टू द सेरेब्रल कॉर्टेक्स ऑर सेरेब्रल, त्याचा सेन्सरी एरिया असेल किंवा मोटर एरिया असेल. तर सेन्सरी इनपुट सेरेब्रल कॉर्टेक्स पर्यंत तो पोहोचवणार, तिथे त्याचं इंटरप्रिटेशन होणार आणि मोटर न्यूरॉनच्या माध्यमातून तेच इम्पल्सेस पुन्हा थॅलामसकडे पाठवले जाणार. समजते मी काय म्हणतो? म्हणजे याचा अर्थ हा झाला की प्रत्येक सेन्सरी इनपुट जो तुमच्या स्पायनल कॉर्ड किंवा मेडुला ऑब्लंगाटामधून वरती येणार, तर तो थॅलामसच्या माध्यमातून पूर्ण सेरेब्रल कॉर्टेक्स कडे सेंड होणार किंवा तुमच्या ब्रेन सेरेब्रम कडे सेंड केला जाणार आणि तिथे त्याचं अनालिसिस होणार, त्याच्यावरती विचार होणार आणि त्याच्यानंतर मोटर आउटपुट सुद्धा थॅलामस मधूनच पास होतील. याचा अर्थ हा झाला की हा मिडल मॅन म्हणा तुम्ही याला. दॅट इज वाय इट इज कन्सिडर्ड एज अ रिले सेंटर. रिले सेंटर ऑफ ब्रेन. रिलेचा मिनिंग काय होतो की फॉर एक्झाम्पल स्कूलचे कोण असतील, मॅनेजमेंटचा एखादा मोठा माणूस डायरेक्टर असेल समजा, किंवा शाळेचा एखादा अध्यक्ष असेल, त्याला भेटायचंय. तर आपण शाळेमध्ये जेव्हा जातो तर अगोदर पिऊन येतो. पिऊन तो मेसेज घेऊन प्रिन्सिपल कडे जाणार. प्रिन्सिपल तो मेसेज घेऊन व्हॉट एव्हर सुपरवायझर कडे जाणार. समजा सुपरवायझर प्रिन्सिपल कडे आणि प्रिन्सिपल तुमच्या त्या अध्यक्षाकडे जाणार. याचा अर्थ काय झाला की इन्फॉर्मेशन रिले केल्यात, एकाने दुसऱ्याकडे, दुसऱ्याने तिसऱ्याकडे अशा इन्फॉर्मेशन सेंड केल्यात. याला म्हणतो आपण रिले करणे. म्हणजे सगळ्या बॉडीकडून येणाऱ्या इन्फॉर्मेशन या थॅलामस मधून पास होणार आणि त्या सेरेब्रल कॉर्टेक्स कडे पाठवल्या जाणार. तिथे त्याचं इंटरप्रिटेशन होणार आणि तिथून परत थॅलामस मधून त्या रेग्युलेटिंग रिस्पॉन्सेस साठी बॉडीकडे पाठवल्या जाणार. दॅट इज वाय दिस थॅलामस इज कॉल्ड एज रिले सेंटर. क्लिअर आहे? आणि या थॅलामस मध्येच देर इज अ रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टम, RAS सिस्टम म्हणतो आपण त्याला. तर रेटिक्युलेशन म्हणजे काय? नेटवर्क कशाच तयार झालंय? या इम्पल्सेसच नेटवर्क तयार झालंय, कम्युनिकेशनचा वे झालाय. फक्त एक सेन्सरी इनपुट या थॅलामस मधून जाणार नाही. कुठे लिहू आता? इकडे लिहितो. चला, ऑल्फॅक्टरी सेन्सरी इनपुट इज और डू नॉट म्हणून, चला डज नॉट म्हणायला पाहिजे, डू नॉट क्रॉस थॅलामस. समजतं का मी काय बोललो? सगळे सेन्सरी इनपुट थॅलामस कडून कॉर्टेक्स कडे चाललेत. फक्त कोणतं सेन्सरी इनपुट जाणार नाही? ऑल्फॅक्टरी, स्मेल रिलेटेड इनपुट त्याच्यामधून जाणार नाही. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज रिले सेंटर. वेल, तर आपण बोललो याला रिले सेंटर आहे. त्याचा मिनिंग बघा, इट रिसिव्हज ऑल सेन्सरी इनपुट्स फ्रॉम पार्ट्स ऑफ बॉडी. आताच सांगितलं आपण सगळ्या बॉडी पार्ट कडून तो इनपुट्स घेणार and these impulses are sent to the cerebral cortex except olfactory stimulus. कोणती नाही पाठवणार? olfactory stimulus तो पाठवणार नाही. and cerebrum wraps around the thalamus. सिंपल गोष्ट आहे. शेवटचं तुम्हाला कंप्लीट सेरेब्रम दिसतंय, तर याच्या अवतीभोवती रॅप करणे म्हणजे काय? गुंडाळणे. म्हणजे हा वरतून सेरेब्रम आणि त्याच्या आतमध्ये कोण असणार? डायन्सेफेलॉन, पर्टिक्युलरली तुमचा थॅलामस. म्हणून त्याला म्हणतो आपण सेरेब्रम रॅप्स अराउंड थॅलामस. क्लिअर आहे? Well, it is a major coordinating center for sensory and motor signaling. Obvious आहे. आपण बोललोच तसं की जे सेन्सरी इनपुट चालले ते थॅलामस मधून चाललेत आणि मोटर आउटपुट येतात ते सुद्धा थॅलामस मधून येणार. म्हणून त्याला काय म्हणू आपण? दिस इज मेजर कोऑर्डिनेटिंग सेंटर फॉर सेन्सरी अँड मोटर सिग्नलिंग. सो दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट युअर थॅलामस. थॅलामस समजलंय तुम्हाला? वेल, आता इथे आपण दाखवलं, हे खरं तर अॅनिमेटेड फॉर्म मध्ये आहे, पण आता याला बघण्याची आवश्यकता नाही. वेल, चला पुढे जाऊ. नेक्स्ट पार्ट इज युअर हायपोथॅलामस. ठीक आहे ना? हायपोथॅलामस, त्याच्या इन्फॉर्मेशन बऱ्यापैकी आता आपल्याला मिळालेल्या आहेत. हायपोथॅलामसचे एक्सटेन्शन परत 30 डायग्राम येईल. हे काढले समजा मी तुमचा डायन्सेफेलॉन, हा पार्ट झाला तुमचा हायपोथॅलामस. हायपोथॅलामस, इकडे थॅलामस होतं. ठीक आहे ना?
आणि हायपोथॅलामसच्या या पार्ट मधून आता एक बॉडी बाहेर पडली अँड दॅट बॉडी इज युअर पिट्युटरी बॉडी. बघा वारंवार रिपीट होत आहे, म्हणजेच तुम्हाला आता समजायला अतिशय सोपं होणार की कुठल्या पार्टला कुठला पार्ट अटॅच असतो किंवा कुणाचं एक्सटेन्शन कुणामध्ये येणार. तर हा हायपोथॅलामस पार्ट कन्सिडर करा, हा इतका. आणि हायपोथॅलामस पासून कोण आलाय, पिट्युटरी बॉडी बाहेर आली. आता हे पिट्युटरी बॉडी मध्ये काय काय स्टोअर केलेले असतात, पिट्युटरी हॉर्मोन्स. पिट्युटरी हॉर्मोन्स म्हणजे त्याला म्हणू आपण एंडोक्राइन हॉर्मोन्स, एंडोक्राइन ग्लँड्स. पिट्युटरी इज एंडोक्राइन ग्लँड. वेल, तर सगळे हॉर्मोन्स याच्यामध्ये स्टोअर केलेले असतील. म्हणजेच हॉर्मोनल सिस्टम जी बॉडीची काम करणार तर ती अल्टिमेटली कुणापासून काम करणार, हायपोथॅलामस मधून काम करणार. क्लिअर आहे? वेल, सी हिअर. आता हायपोथॅलामस कसा पार्ट दिसतोय, हा सुपिरियर झाला, एंटिरियर झाला आणि इट इज अ वेंट्रल पार्ट, वेंट्रल टू थॅलामस. बरोबर ना? इट इज प्रेझेंट ऍट द बेस ऑफ डायन्सेफेलॉन. डायन्सेफेलॉनच्या बेस मध्ये प्रेझेंट असेल हायपोथॅलामस, किंवा इट इज वेंट्रल टू द थॅलामस, थॅलामसच्या व्हेंट्रल पार्ट मध्ये प्रेझेंट असेल. क्लिअर आहे? इट फॉर्म द लोअर व्हेंट्रल पार्ट ऑफ डायन्सेफेलॉन. ऑलरेडी आपण सांगितलंय. इट लाईज ऍट द बेस ऑफ थॅलामस. हा थॅलामस, याचा हा बेस, याच्या बेस मध्ये हा लोकेट झालाय. हायपोथॅलामस कंटेन्स नंबर ऑफ सेंटर्स विच कंट्रोल टेम्परेचर, अर्ज फॉर इटिंग, ड्रिंकिंग, दॅट इज हंगर अँड थर्स्ट. ऑलरेडी आपण मेन्शन केलं होतं अगोदर की हायपोथॅलामस ऍक्ट ॲज अ थर्मोस्टॅट ऑफ युअर बॉडी. म्हणजेच बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करण्याचं काम हे हायपोथॅलामसचं असणार. अजून काय, अर्ज फॉर इटिंग, भूक लागणे, भूक लागण्याचे कुणापासून कळणार, हायपोथॅलामस. थर्स्ट, तहान लागलीये, किंवा डिफिकेशन है ना, डिफिकेशन म्हणजे काय, दोन नंबरला जाणे, किंवा युरिनेशन, हे सगळे फंक्शन कोण कंट्रोल करणार, हायपोथॅलामस कंट्रोल करणार. वेल, नंतर ऑलरेडी आपण सांगितलं की न्यूरो सिक्रेटरी सेल्स आर प्रेझेंट, ज्याला हायपोथॅलॅमिक न्यूक्लाय म्हणतो आपण. ठीक आहे ना? सांगितलं आपण कलेक्शन ऑफ सायटॉन इन द सेंट्रल नर्वस सिस्टम, म्हणजे कुठे पर्टिक्युलरली हायपोथॅलामस मध्ये. तर ते सायटॉनचं कलेक्शन म्हणजे हायपोथॅलॅमिक न्यूक्लाय, आणि त्याच्यापासून वेगवेगळे एंडोक्राइन हॉर्मोन काय होणार, रिलीज होणार. सो आणि ती येऊन कुठे स्टोर होतील, तुमच्या पिट्युटरी मध्ये, पिट्युटरीच्या पोस्टिरियर पिट्युटरी मध्ये. कारण पिट्युटरीला दोन पार्ट असतात. हा झाला याचा अँटेरियर पिट्युटरी आणि ही झाली याची पोस्टेरियर पिट्युटरी. ठीक आहे ना? आता हायपोथॅलामस पासून ही सॉरी ही जी पिट्युटरी खाली आली आहे, तर एका ट्यूबच्या माध्यमातून आली आहे. तर त्या ट्यूबला तुम्ही काय म्हणणार, किंवा त्या कनेक्शनला काय म्हणणार, दॅट कनेक्शन इज कॉल्ड एज इन्फंडिब्युलम. केमिकल कोऑर्डिनेशन मध्ये आपण शिकलेलो आहेच की विथ द हेल्प ऑफ इन्फंडिब्युलम पिट्युटरी इज एक्सटेंडेड फ्रॉम हायपोथॅलामस अँड इट इज कवर्ड और इट इज प्रोटेक्टेड इन अ बोन. इथे मी बोन काढलाय, अँड दॅट बोन इज युअर सेला टर्सिका. या बोनला तुम्ही काय म्हणणार, सेला टर्सिका. क्लिअर होते सगळ्यांना लोकेशन याचं आता? ठीक आहे. तर हे हायपोथॅलामस बद्दल. नेक्स्ट काय, अ क्रॉस लाइक स्ट्रक्चर इज फाउंड इन द अँटेरियर सरफेस ऑफ हायपोथॅलामस. हे मी मिडल पार्ट मध्ये काढले बघा. ठीक आहे ना? आता याला थोडस मी रफ करतोय एरोला, आणि या पार्ट मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ स्ट्रक्चर लाईक दिस. तर या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणायचं ऑप्टिक कायझमा. काय म्हणायचं, ऑप्टिक कायझमा. कोणत्या पार्ट मध्ये येईल याच्या, हा सियर अँटेरियर सरफेस ऑफ हायपोथॅलामस. अँटेरियर सरफेसला ऑप्टिक कायझमा, आणि ह्या मिडल पोर्शन ऑफ हायपोथॅलामस, हा हायपोथॅलामस जर आहे त्याच्या मध्यभागातून पिट्युटरी ग्लँड बाहेर आली. समजतंय? वेल, नेक्स्ट चलो आपण थ्रू इन्फंडिब्युलम आपण लिहिलंय. आणि मॅमिलरी बॉडी, जसं कॉर्पस कॅलोझम इट इज अ पर्टिक्युलर और पेक्युलियर फंक्शन ऑफ मॅमेलियन ब्रेन. बाकीच्या ब्रेन मध्ये नॉर्मली मॅमल सोडून सापडत नाही, विच इज अ हार्ड स्ट्रक्चर, कॉर्पस कॅलोझम विथ सेपरेट सेरेब्रल हेमिस्फिअर्स. तसंच मॅमिलरी बॉडी इट इज ऑल्सो अ मॅमेलियन कॅरेक्टर. मॅमिलरी बॉडी सुद्धा कोणतं कॅरेक्टर झालं, मॅमेलियन कॅरेक्टर झालं. वेल, आता हायपोथॅलामसचे फंक्शन्स काय काय फंक्शन्स आहेत बघा. थर्मोरेग्युलेशन, म्हणून आपण त्याला थर्मोस्टॅट बोललो, झालंय. बिहेवियर अँड इमोशन, इमोशन. आता हे बिहेवियर आणि इमोशन हा हायपोथॅलामस डायरेक्ट कंट्रोल करतो का, नाही. हायपोथॅलामस कंट्रोल बिहेवियर अँड इमोशन विथ द हेल्प ऑफ लिम्बिक सिस्टम. ठीक आहे ना? सेरेब्रमचे डीपर स्ट्रक्चर्स इन्क्लुडिंग हायपोथॅलामस आणि अमायग्डाला आणि हिप्पोकॅम्पस, अशा ह्या 3-4 स्ट्रक्चर म्हणून जे स्ट्रक्चर तयार होत आहे त्याला आपण म्हणतो लिम्बिक सिस्टम. तर ते हायपोथॅलामसचा त्याच्यामध्ये रोल असल्यामुळे लिम्बिक सिस्टम मध्ये, त्याच्यामुळे आपण म्हणतोय की इमोशन आणि बिहेवियर सुद्धा कोण कंट्रोल करणार, हायपोथॅलामस कंट्रोल करणार.
नेक्स्ट इज एंडोक्राइन कंट्रोल. वेल, पिट्युटरी ग्लँड आहे, त्याच्यामध्ये हॉर्मोन्स आहेत, मग एंडोक्राइन कंट्रोल सुद्धा तोच करणार. बायोलॉजिकल क्लॉक सिस्टम, ठीक आहे ना. बायोलॉजिकल क्लॉक सिस्टम का? कारण आपण सांगितलंय याच्याच कनेक्टेड असणारा पार्ट जो आहे पिनियल, तर तो बायोलॉजिकल क्लॉक सिस्टम मध्ये खरं तर त्याचा रोल प्ले करतो. आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टम कंट्रोल. ऑटोनॉमस नर्वस सिस्टम मध्ये काय येणार? इनव्हॉलंटरी फंक्शन्स, कारण व्हिसरल ऑर्गन्स मध्ये ती स्प्रेड झालेली सिस्टम असेल, आपण ती बघणार. म्हणजेच ऑटोमॅटिक जे फंक्शन्स होतात इनव्हॉलंटरी, विच आर नॉट अंडर अवर कंट्रोल ऑफ विल, आपल्या इच्छेच्या हिशोबाने ते चालत नाही, असे म्हणजेच कोणते व्हिसरल ऑर्गन्स असतात, जसं की पेरिस्टाल्टिक मुवमेंट हे आपण कंट्रोल करू शकतो का? नो. मग ते सुद्धा याच्यामध्ये हॉर्मोन्सच्या मदतीने हायपोथॅलामस हेल्प्स इन कंट्रोलिंग ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. क्लियर अप टू दिस? चलो आगे फिर. हायपोथॅलामस झालंय आता आपलं. नेक्स्ट इज लिम्बिक सिस्टम. आताच बोललो आपण हायपोथॅलामसशी संबंधित असणारी सिस्टम म्हणजे लिम्बिक सिस्टम. इथे स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता, दिसतंय तुम्हाला. स्ट्रक्चर मध्ये बघा इथे, वेल कलर मला आता कुठला घ्यायला लागेल? वेल ब्लॅक घेऊ. इथे जे दिसतंय तुम्हाला, दिस इज युअर पिट्युटरी, म्हणजे हा हायपोथॅलामस झाला, बरोबर. हा इथे दिसतोय तुम्हाला ऑप्टिक कायझमा, ठीक आहे ना. आणि ही ग्रीन वाला जे स्ट्रक्चर आहे ग्रीन, तर ग्रीन स्ट्रक्चरला तुम्ही म्हणता अमायग्डाला. आता आपण हायपोथॅलामसच्या फंक्शन मध्ये काय बघितलं की इट कंट्रोल्स बिहेवियर अँड इमोशन. तर हा जो अमायग्डाला प्रेझेंट असतो, दिस अमायग्डाला इज रिस्पॉन्सिबल फॉर कंट्रोलिंग इमोशन. कोण? अमायग्डाला. हा काय कंट्रोल करणार? इमोशन कंट्रोल करणार. कशाचा पार्ट झाला? लिम्बिक सिस्टमचा पार्ट. वेल, सो इट इज लोकेटेड हिअर. ग्रीन स्ट्रक्चर जे दिसतंय ते, आणि हे अपेंडिक्स लाईक स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय, अपेंडिक्स. दिस इज युअर हिप्पोकॅम्पस. ऑलरेडी आपण सांगितलं की जे तुमचे वेगवेगळे कॉर्टिकल रिजन असतात, सेन्सरी, मोटर आणि असोसिएशन, तर त्यातलं असोसिएशन एरियाचं काम होतं आपलं की तुमच्या मेमरी, तर शॉर्ट टर्म मेमरीला लॉंग टर्म मेमरी मध्ये कन्वर्ट करणे. जसं की मी आधी बोललो तुम्हाला, ठीक आहे ना. काय बोललो की हिप्पोकॅम्पस इज द रिजन विच कन्वर्ट्स शॉर्ट टर्म मेमरी इनटू लॉंग टर्म मेमरी. तर हा हिप्पोकॅम्पस काय करणार? मेमरी मध्ये हेल्प करणार, विच इज अ पार्ट ऑफ लिम्बिक सिस्टम. हिप्पोकॅम्पस, मेमरी. वेल, तर लिम्बिक सिस्टमचे पार्ट कुठले झाले मग बघा तुम्ही. आता इथे बेसल गँग्लिया इथे दाखवलेत. वेल, बेसल गँग्लिया. आता गँग्लिया म्हणजे काय सांगा? व्हॉट इज गँग्लिया? कलेक्शन ऑफ, यस, कलेक्शन ऑफ सायटॉन्स इज गँग्लिया. तर हे बेसल गँग्लिया मुवमेंट आणि रिवॉर्ड त्याच्यामध्ये हेल्प करतील. तर ही जी कंप्लीट एंटायर सिस्टम तयार झाली, की ते थॅलामस शो केलंय, हिप्पोकॅम्पस आहे, नंतर हायपोथॅलामिक बॉडी, नंतर तुमचं अमायग्डाला, या सगळ्या मिळून जी सिस्टम तयार झाली त्याला म्हणायचं तुम्ही लिम्बिक सिस्टम. तर लिम्बिक सिस्टम इनर पार्ट ऑफ सेरेब्रल हेमिस्फियर. काय बोललो आपण? इनर पार्ट ऑफ सेरेब्रल हेमिस्फियर अँड ग्रुप ऑफ असोसिएटेड डीप स्ट्रक्चर्स लाईक अमायग्डाला, हिप्पोकॅम्पस एक्सेट्रा फॉर्म ए कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर कॉल्ड एज लिम्बिक सिस्टम. म्हणजे सेरेब्रमचे सुद्धा स्ट्रक्चर, डीपली लोकेटेड स्ट्रक्चर याच्यामध्ये आहेत. अमायग्डाला आहे, हिप्पोकॅम्पस आहे, आणि हायपोथॅलामस सुद्धा लिम्बिक सिस्टमचा पार्ट होईल. नेक्स्ट बोललो आपण अलॉंग विथ हायपोथॅलामस इट इज इन्व्हॉल्ड इन. म्हणजे काय मिनिंग झाला? लिम्बिक सिस्टम ही हायपोथॅलामसला इन्व्हॉल्व करते. म्हणजेच फंक्शन काय करेल? हा सेक्शुअल बिहेवियर कंट्रोल करणार. लिम्बिक सिस्टमचा एक फंक्शन काय झालं? सेक्शुअल बिहेवियर, लिबिडो. त्याला काय म्हणतात? लिबिडो. लिबिडो म्हणजे सेक्शुअल डिझायर. देऊन टाकू आपण इथे, सेक्शुअल डिझायर. कोण कंट्रोल करताय? लिम्बिक सिस्टम कंट्रोल करते, ठीक आहे ना. नंतर काय की एक्सप्रेशन ऑफ इमोशनल रिएक्शन्स, अमायग्डाला आहेच त्याच्यासाठी. इमोशन्स कोणते असतील? तुम्हाला अँगर, राग येणे, रेग, एक्स्ट्रीम अँगर, भयंकर राग येणे, हे सुद्धा कोण कंट्रोल करताय? लिम्बिक सिस्टम. किंवा प्लेजर, इमोशनचा पार्ट आहे. एक्साइट होतो आपण, आनंद झाला, खूप एक्साइट झालो, प्लेजर होणे, फिअर, भीती वाटणे, लिम्बिक सिस्टमचा रोल आहे. नंतर काय म्हणलो आपण? मोटिवेशन. मोटिवेशन सुद्धा लिम्बिक सिस्टमच कंट्रोल करणार. कधी कधी आपण मोटिवेट होतो, कधी डिप्रेस होऊन जातो. दिस इज कंट्रोल बाय युअर लिम्बिक सिस्टम. ऑल्फॅक्शन, स्मेल. स्मेल मध्ये सुद्धा हा रोल प्ले करेल. आणि ऑटोनॉमिक रिस्पॉन्सेस. ऑटोनॉमिक म्हणजे इनव्हॉलंटरी रिस्पॉन्सेस इन शॉर्ट. सो दिस इज अबाउट युअर लिम्बिक सिस्टम. वेल, याचा आपण बघू. चला,
अॅनिमेटेड फॉर्म मध्ये बघू. हे बघा, हे जे तुम्हाला ग्रीन कलर दिसतोय, दिस इज अ हिप्पोकॅम्पस, आणि त्याचा जो अँटेरियर पार्ट असेल त्याला म्हणतो आपण अमायग्डाला, आणि त्याच्याशी असोसिएट दिस वन या साईडने दाखवलं. आता हे हायपोथॅलामस इथे खाली दिसतोय, ही पिट्युटरी ग्लँड आली आहे. ऑप्टिक कायझमा सुद्धा तुम्हाला तिथे दिसतो, दिस स्ट्रक्चर ऑप्टिक कायझमा, अँड दिस इज युअर पिट्युटरी ग्लँड. वेल, सो दिस इज अॅनिमेटेड फॉर्म ऑफ द लिम्बिक सिस्टम. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. ऑल्फॅक्टरी लोब. आता आपण फोरब्रेनचा सेरेब्रम कंप्लीट केलाय, डायन्सेफलॉन कंप्लीट केला, अँड लास्टली युअर ऑल्फॅक्टरी लोब्स. सो दिस इज द व्हेंट्रल व्ह्यू. मीन्स व्हॉट? हे तुमचं डोकं आहे, ब्रेन असेल तर ब्रेन जर असं उघडलं तुम्ही वरती, तर असं जर बघितलं तर तुम्हाला आतल्या साईडनी जो पार्ट दिसेल फ्रंटल लोब मध्ये प्रेझेंट असणारा. सी हियर, दिस इज फ्रंटल लोब. हा कुठला लोब? हा लोब कुठला आहे तुमचा? इथपासून इथपर्यंत ग्रीन कलर मध्ये दाखवलेला फ्रंटल लोब. फ्रंटल लोब मध्ये तुम्हाला हे लोब स्ट्रक्चर दिसतात. लोब पिन म्हणजे बीन शेप स्ट्रक्चर, बीन शेप सॉलन स्ट्रक्चर, त्याला म्हणायचं तुम्ही ऑल्फॅक्टरी लोब्स. ठीक आहे ना? तर फ्रंटल लोब मध्ये प्रेझेंट असणारे स्ट्रक्चर म्हणजे ऑल्फॅक्टरी लोब, आणि हे जे ट्यूब सारखं स्ट्रक्चर दिसते त्याला म्हणायचं ऑल्फॅक्टरी ट्रॅक्ट. काय म्हणू आपण त्याला? ऑल्फॅक्टरी ट्रॅक्ट म्हणू. विच इज एक्सटेंडेड इनटू टेम्पोरल रिजन. कारण ऑलरेडी आपण सांगितलं टेम्पोरल रिजनचं काम काय, की स्मेल, हिअरिंग, नंतर गस्टेटरी समजा परायटल मध्ये जाणार. ठीक आहे ना? तर हा दिसतोय तुम्हाला इथे बघा, हा टेम्पोरल लोब. इथे येलो कलर मध्ये टेम्पोरल लोब दाखवलाय. तर हा जो रिजन दिसतोय ना इथे काढलेला आपण, तर दिस इज युअर ऑल्फॅक्टरी सेंटर. ऑल्फॅक्टरी म्हणजे स्मेल घेण्याचं सेंटर, जे की टेम्पोरल लोब मध्ये प्रेझेंट असतात. म्हणजेच इन शॉर्ट ऑल्फॅक्टरी लोब कुठे प्रेझेंट आहेत? तर दीज आर प्रेझेंट व्हेंट्रली इन द फोर ब्रेन किंवा फ्रंटल लोब. सेरेब्रमच्या फ्रंटल लोब मध्ये जे बीन शेप स्ट्रक्चर, सॉलन किंवा एक फुगलेले बटन शेप स्ट्रक्चर दिसतात, त्याला तुम्ही काय म्हणला? की ऑल्फॅक्टरी लोब. त्यांची एक ट्रॅक्ट असेल त्याला म्हणायचं ऑल्फॅक्टरी ट्रॅक्ट. ट्रॅक्ट समजला तुम्हाला? एक्झॉन त्याच्यामधून पास होतील बंडल, आणि जे कशामध्ये जाऊन मिळणार? तर ऑल्फॅक्टरी सेंटर. ऑल्फॅक्टरी सेंटर कुठे प्रेझेंट असेल? दॅट इज प्रेझेंट इन युअर टेम्पोरल लोब. आता बाकीचे स्ट्रक्चर दिसतात बघा. हा तुमचा काय झाला? ऑप्टिक कायझमा झाला. दिस इज ऑप्टिक कायझमा. नंतर दिस पार्ट इज मेडुला ऑब्लंगाटा, त्याच्यावरती पॉन्स. हे सगळे स्ट्रक्चर आता व्हेंट्रली आपल्याला दिसतात. आणि दिस आर युअर सेरेबेलम. आणि सगळ्यात खाली जो दिसतोय तो तुमचा ऑक्सिपिटल लोब. ठीक आहे? मग ऑल्फॅक्टरी लोबचं फंक्शन काय? स्मेल. ठीक. पण आता ह्युमन बिंग मध्ये सेन्स ऑफ स्मेल इज पुअरली डेव्हलप्ड. मग हा कुणामध्ये जास्त डेव्हलप असतो? तर इट इज मोर ऑर हायली डेव्हलप्ड इन शार्क. सेन्स ऑफ स्मेल is highly developed in dogs and shark-like animals. आणि ह्युमन बिईंग मध्ये इट इज पुअरली डेव्हलप्ड. त्यातल्या त्यात थोडंसं कम्पेअर जर करायचं ठरलं तर मेल आणि फिमेलला थोडंसं आपल्यापेक्षा म्हणजे मेलपेक्षा जास्त स्मेल येतो. म्हणजे त्यांच्यामध्ये मे बी फिक्स नाही सांगू शकत, थोडीशी डेव्हलपमेंट ऑल्फॅक्टरी लोबची जास्त झालेली असावी. परंतु ह्युमन बिईंग मध्ये इट इज पुअरली डेव्हलप्ड. दॅट्स वाय वी हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल. आणि शार्क आणि डॉग मध्ये इट इज हायली डेव्हलप्ड. दॅट्स वाय दे कॅन सेन्स. कुत्र्यांचा, डॉगचा वापर नॉर्मली पोलीस डिपार्टमेंट करता की नाही, कुठल्याही कपड्याचा आवाज सुद्धा घेऊन ते एखाद्या क्रिमिनलला फाइंड आउट करू शकतात. राईट? सो दिस इज द लास्ट पार्ट ऑफ युअर फोर ब्रेन, दॅट इज ऑल्फॅक्टरी लोब. ठीक आहे? ओके. आता आपण नेक्स्ट पार्ट बघू. आपण फोर ब्रेनचा फर्स्ट पार्ट कंप्लीट केलाय, दॅट इज सेरेब्रम. सेरेब्रमचे डिफरंट लोब्स, फ्रंटल, परायटल, टेम्पोरल, ऑक्सिपिटल. ठीक आहे ना? त्याच्यावरती प्रेझेंट असणारे सर्व स्ट्रक्चर्स आपण इन डिटेल आता बघितले. ठीक. आता नेक्स्ट बघू आपण डायन्सेफलॉन, सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ युअर फोर ब्रेन. तर डायन्सेफलॉन त्याच्यामध्ये तीन पार्ट कुठले सांगितले आपण? डायन्सेफलॉन इन्क्लुड्स एपिथॅलामस, थॅलामस अँड हायपोथॅलामस. लोकेशन आता तुम्हाला फर्स्ट अगोदर जी आपण डायग्राम एक्सप्लेन केली क्लासिफिकेशन नंतर, त्याच्यामध्ये क्लिअर झालेलं आहे. वेल, तर एपिथॅलामस फर्स्ट पार्ट आपण आता डिस्कस करू. एपिथॅलामस हा कोणता रिजन असणार आहे? दिस इज द पोस्टेरियर रिजन. दिस इज पोस्टेरियर रिजन अँड विच फॉर्म्स द रूफ ऑफ डायन्सेफलॉन. रूफ ऑफ डायन्सेफलॉन इज कॉन्स्टिट्युटेड बाय युअर एपिथॅलामस. आणि एपिथॅलामस मधून एपिथॅलामस हा कशाला? पायामेटरला कनेक्ट असणार टू फॉर्म अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस. वेंट्रिकल्स मध्ये जे सीएसएफ प्रेझेंट असेल, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, ज्याचा आपण वारंवार उल्लेख करतोय, तर ती सेरेब्रोस्पायनल फ्लुइड अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस आणि पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस अशा दोन पार्ट मध्ये तयार होते.
त्याच्यापैकी अँटीरियर कोरल प्लेक्सस आता कुठे प्रेझेंट दिसतोय तुम्हाला? हा एपिथॅलामस ऑफ डायन्सेफेलॉन कुणासोबत तयार झालाय? बाय कनेक्टिंग विथ पायामेटर, म्हणजे इनरमोस्ट मेनिंग्स आय मीन सगळ्यात आतमधला जो मेनिंग्स असेल, ठीक आहे ना, तो म्हणजे पायामेटर, आणि त्याच्यासोबत तो कनेक्ट झालाय एपिथॅलामस, आणि त्यांनी अँटेरियर कोरल प्लेक्ससची आय मीन याला बनवलंय, जो की रिलीज काय करणार? विच विल प्रोड्यूस CSF. ठीक आहे. आता याच्यामधूनच पिनियल बॉडी बाहेर पडते, आपण बोललो होतो. परत एक वेळा आपण त्याचं रफ स्ट्रक्चर घेऊ. कन्सिडर करा की दिस इज युअर डायन्सेफेलॉन. तर डायन्सेफेलॉन पासून इकडे बॅक साइडला आपण याला एपिथॅलामस म्हणतो, रूफ. ठीक आहे ना. त्याचा बॉटम जो तयार करणार तो कोण असणार? हायपोथॅलामस. हा पार्ट हायपोथॅलामस, दिस इज एपिथॅलामस. अँड इथे जे काढलंय आपण लॅटरली जे अप्पर साइडला प्रेझेंट असतात तर ते कोण असतात? थॅलामस प्रेझेंट असतात, बरोबर ना. तर या पार्ट मधून देर इज अ एक्सटेन्शन ऑफ सम बॉडी, आणि ही बॉडी म्हणजे तुमची कुठली झाली? दिस इज युअर पिनियल बॉडी. आता पिनियल बॉडीचं काम कुठे असणार, किंवा विच फंक्शन्स आर परफॉर्म बाय युअर पिनियल बॉडी किंवा पिनियल ग्लँड सुद्धा म्हणू शकता तुम्ही त्याला. तर फंक्शन म्हणजे सेक्शुअल मॅच्युरिटी मध्ये पिनियल बॉडीचं मेन फंक्शन असेल. वी हॅव रिटन इट हियर सेक्शुअल मॅच्युरिटी, इट कंट्रोल्स सेक्शुअल मॅच्युरिटी. वेल again this pineal body releases two hormones. One hormone is your melatonin and another hormone is your serotonin. Melatonin नॉर्मली हा लोअर ऑर्गॅनिझम्स मध्ये पिगमेंटेशन मध्ये हेल्प करणार, म्हणजे बॉडीचा स्किन कलर जो असेल दॅट इज कंट्रोल्ड बाय मेलाटोनिन. ठीक आहे ना. आणि बायोलॉजिकल क्लॉक मध्ये सुद्धा किंवा सर्केडियन रिदम मध्ये सुद्धा ह्या मेलाटोनिनचा उपयोग होणार. मेलाटोनिनचा अजूनही उपयोग आहे की मेन्स्ट्रुअल सायकल जी फिमेल मध्ये होते त्याच्या ते आपण केमिकल कोऑर्डिनेशन मध्ये बघितलेलं आहे. वेल सेरोटोनिन इट ऍक्ट एज अ व्हॅसो कन्स्ट्रिक्टर, ब्लड व्हेसल्सचं कन्स्ट्रिक्शन करणे. ठीक आहे. दॅट इज द फंक्शन ऑफ सेरोटोनिन. सो these two hormones are released by your pineal body. So this is the structure, location of your epithalamus and the various chemicals released by the epithalamus, that means ultimately by your pineal body. क्लियर आहे. आता एपिथॅलामस नंतर सेकंड पार्ट जो आहे दॅट इज युअर थॅलामस. थॅलामसचं लोकेशन आपण सांगितलंय. सी हियर, हियर यू कॅन सी, हे जो आपण ब्ल्यू कलर मध्ये पोर्शन तुम्हाला दिसतोय, तर ब्ल्यू कलर पोर्शन जो दिसतोय तो कुणाचा आला? तो तुमचा झाला हायपोथॅलामस. इथे हायपोथॅलामस समोर आलाय बघा. आणि हायपोथॅलामसच्या पुढे जो पार्ट तुम्हाला दिसतोय त्याला मी येलो कलर मध्ये घेतोय. सी, हायपोथॅलामस पासून कुठली बॉडी सांगितली आपण? पिट्युटरी ग्लँड. तर ही झाली तुमची पिट्युटरी. ऍक्च्युली आपण थॅलामस डिस्कस करतोय, पण इथे जे स्ट्रक्चर दिसतंय ते तुम्हाला डायग्रामॅटिकली मी दाखवतोय. तर ही पिट्युटरी कुणापासून आलंय? फ्रॉम हायपोथॅलामस आलंय. ठीक आहे ना. तर थॅलामस रिजन मध्ये दिस इज युअर थॅलामस. येलो कलरने मी त्याला सर्कल केलंय, एनसर्कल केलंय. दॅट इज युअर थॅलामस पार्ट. तर थॅलामस कुठे प्रेझेंट असेल मग? इन द अप्पर लॅटरल वॉल ऑफ डायन्सेफेलॉन. अप्पर लॅटरल वॉल ऑफ डायन्सेफेलॉन. अँड 80% of the portion of diencephalon is made by your thalamus. 80% थॅलामस पैकी डायन्सेफेलॉनचा 80% पार्ट हा कोण बनवत आहे? थॅलामस बनवत आहे. अँड इट इज मेजर रिले सेंटर. रिले सेंटर आपण याला म्हणतोय. सी हियर, इट ऍक्ट एज रिले सेंटर. रिले सेंटरचा मीनिंग काय झालाय की एकाने इन्फॉर्मेशन बी ला देणे, बी नी सी ला पाठवणे, सी नी डी ला देणे, आणि डी नी परत ए कडे त्याला आणणे. हे काय झालं? रिले रेस टाईप हे फंक्शन झालंय. ठीक आहे ना. जसं की एखादा हेड पर्सन असेल तर हेड पर्सनला एखाद्या इन्स्टिट्यूटच्या आपल्याला भेटायचंय किंवा एखाद्या स्कूलच्या भेटायचंय, तर आपण डायरेक्टली त्याला भेटू शकतो का? नाही. अगोदर गेट कीपर असणार, मग पियून असणार, मग सुपरवायझर असेल, मग प्रिन्सिपल किंवा हेडमास्टर असणार, आणि त्याच्यानंतर त्या मॅनेजमेंटच्या हेडला तुम्ही मिळू शकाल. म्हणजेच काय झालं? मेसेज एकाकडून दुसऱ्याकडे रिले होतोय, ट्रान्सफर होतोय. सो दिस थॅलामस ऑल्सो ऍक्ट एज रिले सेंटर. दॅट मीन्स बॉडीकडून येणारी सगळी जी इन्फॉर्मेशन असेल, सेन्सरी इन्फॉर्मेशन फ्रॉम ऑल बॉडी पार्ट्स विच विल पास थ्रू युअर मेडुला ऑब्लॉंगाटा, देन पॉन्स, आणि फायनली ती कुणापासून जाणार? थॅलामस पासून जाणार. कुठे? सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये जाणार. त्याची आपण एक रफ डायग्राम परत एक वेळा काढून घेऊ. सपोज अगेन दिस इज युअर डायन्सेफेलॉन. ठीक आहे. डायन्सेफेलॉन मध्ये आपण सांगितलंय की इथे कोण प्रेझेंट असतो? थॅलामस प्रेझेंट असेल. आता या डायन्सेफेलॉनच्या खाली कोण प्रेझेंट असेल? डिफरंट ऑर्गन्स असतील, आपण ते दाखवू. कोण सांगितलं आपण? याच्या इमिडिएट लोअर पोझिशनला तुमचा हा असेल मिड ब्रेन, त्याच्या खाली असणार पॉन्स, आणि पॉन्सच्या खाली जो एक्सटेंडेड पार्ट असतो
तो कुठला असेल तुमचा युअर हा तो असेल तुमचा मेडुला ऑब्लंगटा. ठीक आहे. तर इन्फॉर्मेशन अशा खालतून वरती येणार, इथपर्यंत येतील आणि आता थॅलामस पर्यंत पोहोचतात. या सर्व इन्फॉर्मेशन कुणापर्यंत पोहोचतात? थॅलामस. तर थॅलामस काय करणार, कारण याच्यावरती जो पार्ट आहे वेल तर काय होतंय वेल थॅलामसच्या वरती कुठला पार्ट आहे तुमचा? सेरेब्रम. तर मी याला लिहितो सेरेब्रल कॉर्टेक्स. याला लिहूत आपण सेरेब्रल कॉर्टेक्स. ठीक आहे. तर हा सेरेब्रल कॉर्टेक्स जो आहे तर ह्या थॅलामसच्या सगळे इन्फॉर्मेशन आता सेरेब्रल कॉर्टेक्स पर्यंत जाणार. वेल आणि सेरेब्रल कॉर्टेक्स मधून मग त्यांचं इंटरप्रिटेशन होणार, अनालिसिस होणार आणि मग मोटर सिग्नल्स हे पूर्ण बॉडीकडे पाठवतो आपण, त्याच्याकडे पाठवले जाणार. तर हे मोटर सिग्नल आपण रेड कलरने दाखवू इथे. तर हे सुद्धा थॅलामस मधूनच बॉडी पार्ट कडे पास होणार. क्लिअर आहे? काय बोललो आपण? याला आपण रिले सेंटर म्हणतोय. रिले सेंटरचा मिनिंग काय झालाय? सगळे इन्फॉर्मेशन ज्या बॉडी पार्ट्स कडून येतात त्या इन्फॉर्मेशन थॅलामस मधून पास होणार आणि कुठे जातील? सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये जातील. तिथे त्याचं अनालिसिस होणार. असोसिएशन एरिया तिथे प्रेझेंट असतो. मग त्याचं इंटिग्रेशन होणार, आय मीन त्याचं अनालिसिस होईल, कुठल्या स्वरूपाचा सेन्सरी रिस्पॉन्स आहे, आय मीन स्टिम्युलस आहे. नंतर मोटर रिस्पॉन्स हा ऑर्गन कडे पाठवायचा आहे, परत तो थॅलामस मधूनच खाली पास होणार. गेटिंग दिस? म्हणून आपण या थॅलामसला काय म्हणतोय? दिस इज रिले सेंटर. दिस इज कॉल्ड एज रिले सेंटर. क्लिअर सर्वांना? ठीक आहे. वेल त्याचा मिनिंग इथे दिला बघा. इट रिसिव्ह्स ऑल सेन्सरी इनपुट्स फ्रॉम द बॉडी पार्ट्स अँड इट कन्व्हेज टू द सेरेब्रल कॉर्टेक्स. सेरेब्रल कॉर्टेक्स पर्यंत ते सगळे इम्पल्सेस जाणार आणि फक्त कुठला रिस्पॉन्स जाणार नाही? ऑल्फॅक्टरी स्टिम्युलस विल नॉट बी पास्ड थ्रू थॅलामस. फक्त स्मेल घेण्याचा जो सेन्सरी इनपुट असेल तो तुमच्या थॅलामस मधून पास होणार नाही. क्लिअर अप टू दिस? ठीक आहे. अँड ऑलरेडी सांगितलंय आपण की याच्या वरचा जो पार्ट दिसतोय तुम्हाला हा सेरेब्रमचा पार्ट दिसतोय. ठीक आहे ना? हा सेरेब्रम तुमचा. दिस इज युअर सेरेब्रम. तर सेरेब्रम रॅप्स अराउंड थॅलामस. म्हणजे थॅलामस असेल त्याच्या अवतीभोवती पूर्ण तुम्हाला सेरेब्रमच दिसतंय, बरोबर की नाही? तर सेरेब्रम रॅप्स अराउंड थॅलामस अँड इट इज मेजर कोऑर्डिनेटिंग सेंटर फॉर सेन्सरी अँड मोटर सिग्नलिंग. जे की आपण रिले मध्ये बोललो, सगळे सेन्सरी इनपुट्स थॅलामस मधून पास होत आहेत आणि सगळे मोटर सिग्नल सुद्धा थॅलामस मधूनच पास होत आहेत. क्लिअर दिस? सो दिस इज अबाउट युअर थॅलामस. आता आपण बघितलं एपिथॅलामस. दिस वॉज युअर थॅलामस, लॅटरली लोकेटेड. अँड थर्ड पार्ट इज युअर हायपोथॅलामस. आता हायपोथॅलामस काय सांगितलं आपण? इट इज प्रेझेंट ऍट द बेसल पार्ट ऑफ थॅलामस. थॅलामसच्या बेसला प्रेझेंट असणार. डायग्राम आपण परत एक वेळा काढून घेऊ. सेम डायग्राम असणार कारण हायपोथॅलामसचे पार्ट या आहेत. सो दिस इज युअर डायन्सेफॅलॉन. ठीक आहे. तर डायन्सेफॅलॉनच्या आपण दाखवू इथे बेस मध्ये दिस पोर्शन असं दाखवतोय मी याला. सो दिस पोर्शन इज युअर हायपोथॅलामस. आणि याच्यापासूनच आपण सांगितलं याच्या मिड पोर्शन पासून एक बॉडी निघाली आहे बाहेर अँड दॅट बॉडी इज ऑफ युअर पिट्युटरी ग्लँड. लिहू आपण इथे दिस इज पिट्युटरी. याला लिहा तुम्ही डायन्सेफॅलॉन. डायन्सेफॅलॉन मध्ये इथे कोण होतं प्रेझेंट? दिस इज थॅलामस. इकडे कोण ग्लँड प्रेझेंट होती? पिनियल ग्लँड. आता ही पिट्युटरी ग्लँड. ठीक आहे. दिस इज पिट्युटरी ग्लँड. त्याच्यामध्ये जे सगळे न्यूरो हॉर्मोन्स काय असणार? प्रेझेंट असणार. न्यूरो हॉर्मोन म्हटल्यापेक्षा आपण एंडोक्राइन हॉर्मोन्स तिथे प्रेझेंट असतील. आणि इथे जे तुम्हाला थोडस क्रॉस सर्कल स्ट्रक्चर दिसतंय अँटेरियर रिजन ऑफ हायपोथॅलामस, त्याला म्हणणार तुम्ही ऑप्टिक कायस्मा. ठीक आहे. आणि या पोर्शन मधून एक बॉडी दिसेल, त्या बॉडीला तुम्ही म्हणणार मॅमिलरी बॉडी. कुठली बॉडी म्हणणार? मॅमिलरी बॉडी. त्याला कॉर्पस मॅमिलियर सुद्धा म्हणतात. ठीक आहे ना? अँड दिस मॅमिलरी बॉडी लाईक युअर कॉर्पस कॅलोझम. कॉर्पस कॅलोझम बद्दल आपण काय सांगितलं की इट इज पेक्युलियर फंक्शन ऑफ मॅमिलियन ब्रेन. म्हणजे बाकीच्या प्राण्यांच्या मॅमल सोडून त्यांच्या ब्रेन मध्ये कॉर्पस कॅलोझम दिसत नाही. सिमिलरली दिस मॅमिलरी बॉडी इज ऑल्सो सीन इन मॅमिलियन ब्रेन ओनली. कुठल्या पार्ट मध्ये? हायपोथॅलामस मध्ये. आता हा ऑप्टिक कायस्मा आहे आणि ही पिट्युटरी बाहेर निघाली आहे. तर पिट्युटरीला जो हायपोथॅलामसची जोडणारी ट्यूब असेल तर दॅट ट्यूब, आता इथे मी ट्यूब काढली नाही इन शॉर्ट, इनफॅक्ट त्याला मी अशी ट्यूब दाखवतोय. तर ही ट्यूब म्हणजेच कुठली असणार? तुमची इन्फंडिब्युलम. या ट्यूबला काय म्हणणार तुम्ही? इन्फंडिब्युलम.
म्हणजे थ्रू इन्फंडिबुलम दिस पिट्युटरी काय म्हणू आपण ओरिजिनेट्स फ्रॉम हायपोथॅलॅमस. ठीक आहे. सो हायपोथॅलॅमसचं हे स्ट्रक्चर झालंय. इकडे बघू आपण परत एक वेळा ब्रीफ त्याला रिवाइज करू. लोकेशन तुम्हाला कळालंय. इट फॉर्म्स द लोअर व्हेंट्रल पार्ट ऑफ डायन्सेफेलॉन and lies at the base of thalamus. हा thalamus याच्या बेस मध्ये hypothalamus. Clear? It is the center which controls temperature, urge for eating, drinking, that is hunger and thirst. Hunger आणि thirst control करणे हे सुद्धा hypothalamusचं फंक्शन असेल. Apart from that, defecation, urination, these functions are also controlled by hypothalamus. ठीक आहे ना? हायपोथॅलॅमसचा रोल अजून कशामध्ये असणार? इमोशन्स मध्ये असणार. आता इमोशन्स मध्ये कुणामुळे? लिम्बिक सिस्टम पर्टिक्युलरली, त्यातला अमायग्डाला पार्ट. पण ते लिम्बिक सिस्टमशी असोसिएटेड स्ट्रक्चर कुठले असतात? एक तर तुमचा हायपोथॅलॅमस असेल, म्हणून आपण म्हणतो हायपोथॅलॅमस, अमायग्डाला, हिप्पोकॅम्पस आणि डीपर स्ट्रक्चर्स ऑफ सेरेब्रम. दॅट इज वाय वी कॉल दॅट वी से दॅट हायपोथॅलॅमस हॅज इमोशनल कंट्रोल, इमोशनल रोल. ठीक आहे ना? मग थर्मोरेग्युलेशन हे सुद्धा एक त्यांचं काम झालंय. थर्मोस्टॅट बोलतोच आपण. बिहेवियर आणि इमोशन बोललो आपण. एंडोक्राइन कंट्रोल का? कारण पिट्युटरी ग्लँड मधून सगळे एंडोक्राइन हॉर्मोन्स रिलीज होत आहेत. Then biological clock system. Why? Because pineal body मधून मेलाटोनिन हा रिलीज झाला होता आणि अल्टिमेटली दॅट इज अ पार्ट ऑफ युअर डायन्सेफेलॉन, म्हणून आपण तोही बोलतो. आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टमचं कंट्रोल सुद्धा हे हायपोथॅलॅमसच्या माध्यमातूनच होणार. सो दीज आर डिफरंट पार्ट्स ऑफ युअर हायपोथॅलॅमस अलॉंग विथ देअर फंक्शन्स. क्लिअर आहे? ओके. आता आपण नेक्स्ट पार्ट कडे जाऊ अँड दॅट इज युअर मिड ब्रेन. ठीक आहे ना? आता मिड ब्रेन मध्ये कुठले पार्ट येतात? क्लासिफिकेशन मध्ये आपण बघितलं तर फर्स्ट पार्ट इज कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. ठीक आहे? कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. त्यालाच दुसरं नाव काय होतं? कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. त्यालाच म्हटलं होतं आपण ऑप्टिक लोब्स. ऑप्टिक लोब्स म्हणा किंवा कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना म्हणा, वन अँड सेम थिंग. कॉर्पोरा मीन्स कॉर्पस, बॉडी. क्वाड्रिजेमिना, क्वाड्री मीन्स फोर, जेमिना मीन्स न्यूक्लियस. फोर न्यूक्लियस लाईक बॉडीज आर प्रेझेंट इन मिड ब्रेन. आणि मिड ब्रेनचं लोकेशन काय सांगितलं आपण? सेकंड पार्ट लिहून घेऊ द्या मला अगोदर. आणि दुसरा पार्ट इज युअर सेरेब्रल पेडंकल. सेकंड पार्ट इज सेरेब्रल पेडंकल, ऑर त्याचं दुसरं नाव, त्याला ऑर मध्ये आपण क्रूरा सेरेब्री सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे ना? लोकेशन बघू आपण. ठीक आहे? लोकेशन इन म्हटल्यापेक्षा बिलो सांगा. आता वरती कोण होतं? बिलो डायन्सेफेलॉन. ठीक आहे? अँड above पॉन्स वरोली. पॉन्स वरोलीच्या वरती आणि डायन्सेफेलॉनच्या खाली, या दोघांच्या मध्ये जे स्ट्रक्चर प्रेझेंट असेल त्याला म्हणतो आपण मिड ब्रेन, ज्याचे की दोन पार्ट आपण वरती बघितले. तर कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना, तर याचे दोन पार्ट आपण करू. चार न्यूक्लियस, क्वाड्रिजेमिना 4 न्यूक्लियस प्रेझेंट यांच्यामध्ये, न्यूक्लियस लाईक स्ट्रक्चर. त्याच्यामुळे आपण काय बोलू? सुपेरियर कॉलिक्युलाय किंवा कॉलिक्युलाय प्लुरल झालाय म्हणून आपण कॉलिक्युलाय म्हटलो त्याला. आणि इन्फेरियर कॉलिक्युलाय. ठीक आहे? इन्फेरियर कॉलिक्युलाय असे हे 4 न्यूक्लियस प्रेझेंट असतील. सी हिअर इन द डायग्राम. हे बघा, हे तुमचा मिड ब्रेनचं स्ट्रक्चर. ठीक आहे? तर इथे दिसतंय तुम्हाला सुपेरियर कॉलिक्युलस, वेल ब्लॅक. हे काय झालं तुमचं? सुपेरियर कॅल्क्युलस. हे ब्लू कलरचे, हे जे मी आता त्याला सर्कल करतोय, हे सुपेरियर कॉलिक्युलस आहेत. आणि खाली जे दिसतात हे दोन ब्लू कलर, ते याला म्हणणार तुम्ही इन्फेरियर कॉलिक्युलस. तिथे लिहिलंय आपण. हे आता दोघांचे फंक्शन वेगवेगळे असतील. सुपेरियर कॉलिक्युलस जो असेल तर इट कोऑर्डिनेट द फंक्शन ऑफ युअर आय अँड हेड मुवमेंट. डोळे आणि हेड यांची जी मुवमेंट कोऑर्डिनेट करेल तो असेल सुपेरियर कॉलिक्युलाय. म्हणजेच त्याला दुसऱ्या भाषेमध्ये म्हणू शकतो आपण where it is प्युपिलरी रिफ्लेक्स. कुठला रिफ्लेक्स? प्युपिलरी रिफ्लेक्स म्हणजे काय? तुमच्या प्युपिलचा रिफ्लेक्स. सपोज काय झालंय की अचानक एखादा बॉल तुमच्या समोरून थ्रो झालाय किंवा एखादा ऑब्जेक्ट तुमच्या समोरून पास झालाय, तर यू लुक दिस वे. बरोबर आहे? तुम्ही त्याच्याकडे इमिडिएटली असं बघता, कारण तो अचानक तुमच्या समोरून गेलाय. मग ही काय झाली? रिफ्लेक्स ऍक्शन झाली. तर कुणाकुणामध्ये झाली? आईज अँड हेड, कारण तुम्ही हेड असं मूव्ह केलंय. म्हणजे आय आणि हेड कोऑर्डिनेशन इट इज कंट्रोल्ड बाय युअर सुपेरियर कॉलिक्युलाय. इन्फिरियर कॉलिक्युलाय काय करते की इट कोऑर्डिनेट्स ऍक्टिव्हिटीज ऑफ युअर इयर अँड युअर हेड. सपोज मी आता इथे टीचिंग करतोय आणि दरवाज्यावरती कोणी नॉक केलंय, तर इमिडिएटली आय विल लुक लाईक दिस. म्हणजेच मला कानाने आवाज आलाय आणि मी अशी मान रोटेट केली. म्हणजे
इयर आणि तुमचे हेड याच्या मुवमेंट मध्ये कोऑर्डिनेशन झालंय. तर तो कुठला रिफ्लेक्स झालाय तुमचा, दॅट रिफ्लेक्स इज युअर अकॉस्टिक और साउंड रिफ्लेक्स. तर हे अकॉस्टिक और साउंड रिफ्लेक्स और प्युपिलरी और लाइट रिफ्लेक्स, these are functions of your superior and inferior colliculi. That means in short corpora quadrigemina यांचे ते फंक्शन्स झाले मिड ब्रेनच्या पार्टचे. आता दुसरा पार्ट कुठला आपल्याकडे, सेरेब्रल पेडन्कल. तर सेरेब्रल पेडन्कल कुठे दिसते तुम्हाला, दिस ग्रीन कलर पोर्शन, जे की याच्यामध्ये फायबर्स कसे अरेंज झाले, लॉन्जिट्युडनल नर्व फायबर्स आर अरेंज्ड दिस वे. आणि हा जो पार्ट असेल त्याला म्हणायचं तुम्ही सेरेब्रल पेडन्कल और क्रुरा सेरेब्री. ठीक आहे ना, त्याला आपण काय म्हणू, क्रुरा सेरेब्री किंवा सेरेब्रल पेडन्कल. तर हे काय झाले तुमचे आता पार्ट झाले. आता फंक्शन्स कुठले कुठले परफॉर्म करणार इन शॉर्ट बघा, इथे बघा, द मिड ब्रेन रिसीव्स अँड इंटिग्रेट्स व्हिज्युअल, टॅक्टाईल अँड ऑडिटरी रिफ्लेक्सेस. व्हिज्युअल, टॅक्टाईल, व्हिज्युअल म्हणजे दिसणारे, आता जे बोललो आपण, टॅक्टाईल म्हणजे टच रिलेटेड, आणि थर्ड वन इज युअर ऑडिटरी इनपुट्स म्हणजेच इयर आणि हेड कोऑर्डिनेशन जे आपण बोललो त्याच्याबद्दल, ऑडिटरी इनपुट्स. हे झाले फंक्शन्स ऑफ मिड ब्रेन. क्लिअर आहे मिड ब्रेन. तर मिड ब्रेन इन शॉर्ट तुम्ही काय लक्षात ठेवायचं, मिड ब्रेनचे फंक्शन्स काय असतील, तर एक तर ऑडिटरी फंक्शन रिफ्लेक्स ऍक्शन असेल किंवा तुमची प्युपिलरी असेल, म्हणजे अकॉस्टिक किंवा प्युपिलरी रिफ्लेक्स. हे कोण कंट्रोल करते, मिड ब्रेन. ठीक आहे. वेल, नेक्स्ट पार्ट बघू आपण आता, युअर हाइंड ब्रेन. आता हाइंड ब्रेनचे पार्ट कुठले कुठले, तीन पार्ट आपल्या हाइंड ब्रेन मध्ये येतात. एक तर येईल तुमचा पॉन्स, सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ युअर ब्रेन दॅट इज सेरेबेलम, अँड थर्ड पार्ट विच इज व्हेरी डेलिकेट वन दॅट इज मेडुला, विच हॅज बोथ व्हायटल अँड नॉन व्हायटल सेंटर्स. इथे दिसू शकतं तुम्हाला, सी हिअर, सेरेब्रम मध्ये जे आपण डिस्कस केलं होतं की सेरेब्रमचा वरचा जो पार्ट असतो कॉर्टेक्सचा पार्ट, ठीक आहे ना, तर कॉर्टेक्सचा पार्ट हा कसा असतो, ग्रे इन अपियरन्स, आणि मेडुलरी पार्ट इज व्हाईट इन अपियरन्स. सिमिलरली याचा आउटर पार्ट सुद्धा ग्रे इन अपियरन्स. चला वन बाय वन आपण स्टडी करू, त्यात बघणारच होतो आपण. डायग्राम मध्ये फक्त लोकेशन बघून घ्या. दिस इज युअर पॉन, दिस इज पॉन्स. पॉन आपण काय सांगितलं, पॉन इज एक्झॅक्टली इन फ्रंट ऑफ युअर सेरेबेलम. हा सेरेबेलम, सेरेबेलमचे दोन हेमिस्फिअर्स, इथपासून दोन हेमिस्फिअर करू आपण. हा सेरेबेलम, त्याच्या समोर पॉन्स, आणि जो हा स्वलन पोर्शन दिसतोय खाली तुम्हाला की विच एक्सटेंड इनटू स्पायनल कॉर्ड, दिस इज स्पायनल कॉर्ड. तर हा पार्ट झाला तुमचा मेडुला ऑब्लंगटा. इन शॉर्ट हाइंड ब्रेन कशा कशाने बनलाय, पॉन्स ओरोली, मेडुला ऑब्लंगटा अँड सेरेबेलम. ह्याच्यापैकी हा पॉन्स वरती याच्या कोण असणार, ऑब्विसली हा जो पार्ट दिसेल तुम्हाला, दिस पार्ट विल बी ऑफ युअर मिड ब्रेन, कारण पॉन्सच्या वरती मिड ब्रेन प्रेझेंट असेल. तर मिड ब्रेन, पॉन्स ओरोली आणि मेडुला ऑब्लंगटा यांच्या म्हणून एक जे स्ट्रक्चर तयार होणार आहे त्याला म्हणणार आपण ब्रेन स्टेम. लेट अस सी वन बाय वन. राईट, पहिला घेऊ आपण पॉन्स. पॉन्स परत एक वेळा काढा. दिस इज युअर पॉन्स ओरोली, दिस इज पॉन्स, आणि याच्या समोर प्रेझेंट असणारा हा तुमचा सेरेबेलम. ठीक आहे, याच्यावरती कोण प्रेझेंट होता, मिड ब्रेन, अँड हिअर इट वॉज युअर मेडुला ऑब्लंगटा. याला असं कनेक्ट करून घ्या. तर हे स्ट्रक्चर म्हणजे आपलं पॉन्स ओरोली झालं. आता पॉन्स ओरोली कुणाच्या समोर दिसतोय तुम्हाला, सेरेबेलमच्या. दॅट मीन्स इट हॅज टू टाइप्स ऑफ फायबर्स. ठीक आहे, एक ट्रान्सव्हर्स फायबर्स असतील हे असे, आणि काही फायबर्स कसे असणार, असे लॉन्जिट्युडनल फायबर्स असतील. याचा मिनिंग हा झाला की पॉन्स हा सेरेबेलमची ऍक्टिव्हिटी सुद्धा कंट्रोल करणार. कळलं का, म्हणजे पॉन्स आणि सेरेबेलम यांच्यामध्ये एकमेकांमध्ये कम्युनिकेशन त्याच्यामध्ये असतात, कारण ट्रान्सव्हर्स फायबर्स तिथे प्रेझेंट आहेत. लेट्स सी, इट कन्सिस्ट ऑफ मेनी ट्रान्सव्हर्स अँड लॉन्जिट्युडनल नर्व फायबर्स. हे ट्रान्सव्हर्स नर्व फायबर्स, these are transverse nerve fibers and these are longitudinal nerve fibers in short. बरोबर. well transverse nerve fibers connect with the cerebellum. दिसतंय तुम्हाला दोघांमध्ये ट्रान्सव्हर्स नर्व फायबरनी कनेक्शन केलंय. नेक्स्ट, while longitudinal nerve fibers connect cerebellum into medulla oblongata. see here, हा मेडुला ऑब्लंगटाला याने कनेक्ट केलंय, कारण याच्यामधून येणारे इम्पल्सेस हे ऑब्विसली कशामधून पास होतील, तुमच्या कशामधून पास होणार आहे, पॉन्स मधून पास होतील. मेडुला कडून आले, पॉन्स मधून जात आहेत, ते लॉन्जिट्युडनल नर्व फायबर्स. क्लिअर अप टू दिस. ओके, फंक्शन काय म्हणू आपण, इट रेग्युलेट्स ब्रीदिंग रिएक्शन थ्रू न्यूमोटॅक्सिक एरिया. ब्रीदिंग अँड एक्सचेंज त्या चॅप्टर मध्ये आपण बघितलंय की न्यूमोटॅक्सिक सेंटर, एक तर रिस्पिरेटरी सेंटर इज प्रेझेंट इन युअर मेडुला ऑब्लंगटा. ठीक आहे ना, आणि दुसरा कुठला, न्यूमोटॅक्सिक सेंटर विच इज प्रेझेंट इन युअर पॉन्स. तर तो त्याला कोऑर्डिनेट करतो.
रिस्पिरेटरी रिएक्शन सेंटरला हे न्यूमोटॅक्सिक सेंटर विल कोऑर्डिनेट अँड विल कंट्रोल द ऍक्शन ऑफ रिस्पिरेशनला काय करणार तो कंट्रोल करणार. सो दॅट इज द फंक्शन ऑफ युअर पॉन्स कोरोली. सेकंड फंक्शन काय सांगू की व्हेरियस नर्व फायबर्स फ्रॉम मेडुला ऑब्लंगाटा passes through pons and to the upper region of the brain. So these are the functions of your pons. Next बघू आपण cerebellum. Cerebellum जसं cerebrum forms 85% part of your brain. Similarly, this is the second largest part and it occupies around 11% of total brain. Total brainच्या 11% हा कोण असणार cerebellum असणार. ठीक आहे ना. जसे तुमच्या सेरेब्रम वरती कॉर्टेक्स आणि मेडुला रिजन होते आणि कॉर्टेक्स हा ग्रे कलरचा होता आणि त्याचा मेडुला हा व्हाईट कलरचा होता. आता ग्रे आणि व्हाईट कलर काय येतात हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. ग्रे कलर कोणामुळे सायटॉन्समुळे सेल बॉडीजमुळे आणि व्हाईट कलर कोणामुळे होता तर व्हाईट नर्व फायबर्स किंवा एक्झॉन्समुळे. तर याचाही आउटर पार्ट इट इज ग्रे इन अपियरन्स. कॉर्टेक्स लिहितोय मी कॉर्टेक्स ऑफ सेरेबेलम लिहिलेलं आहे वरती. खरं तर इट इज ग्रे अँड मेडुला इज व्हाईट इन अपियरन्स म्हणजेच सिमिलर टू सेरेब्रम. क्लिअर. एक एक पार्ट घेऊ आपण. इट हॅज 3 लोब्स. 3 लोब्स आहेत त्याच्यामध्ये. 3 लोब्स कसे की हा एक सेरेबेलमचा पार्ट आणि मध्ये याला असतो मीडियन वर्मीज मधला जो पार्ट दाखवतोय आपण इथे याला काय म्हणायचं वर्मीज बोलायचे. आणि हा सपोज कुठलाही घ्या याला लेफ्ट हेमिस्फिअर घेऊ आणि दिस इज युअर राईट हेमिस्फिअर. असे 3 पार्ट मध्ये सेरेबेलम हा डिवाइड होणार. ठीक आहे ना. वेल both lateral lobes become enlarged and spherical in shape. So lateral lobe of cerebellum is also called as cerebellar hemispheres. बोललो आपण. हे कसे होतात स्पेरिकल शेपचे होतात. हा एक स्पेरिकल शेप आणि हा एक स्पेरिकल शेप. तर याला लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर म्हणा सेरिबेलर हेमिस्फिअर आणि याला राईट सेरेबेलर हेमिस्फिअर म्हणा. वेल तर असे यांचे 2 पार्ट झाले. मध्ये मीडियन व्हर्मिस असेल. आता याचा बाहेरचा पार्ट सी मी असं याला काढतो आता परत. याला कॉर्टेक्स दाखवू आपण की हा ग्रे कलरचा होता ड्यू टू अक्युमुलेशन ऑफ सायटॉन. मधला पार्ट कसा असणार आहे व्हाईट असणार आहे. तर हा व्हाईट पार्ट हा ग्रे पार्ट मध्ये असा एक्सटेंड करतो आणि एक्सटेंड केल्यामुळे ट्री ब्रांच लाईक अपियरन्स इज देअर. तर हे ट्री ब्रांच लाईक अपियरन्स जे दिसणार त्याला तुम्ही म्हणायचं अर्बर व्हिटे. काय म्हणायचं त्याला अर्बर व्हिटे. ट्री ब्रांच लाईक अपियरन्स which is formed due to invagination of white matter into gray matter म्हणजे inside to outside. क्लिअर आहे. बघू आपण. cerebellum has very convoluted surface in order to provide additional space for many more neurons. आता इथे आपण कॉन्व्होल्युशन्स दाखवले. हे वरती आपण असं गोल दाखवलंय का अशी कॉन्व्होल्युशन्स याच्यावरती दाखवले. तर हे कॉन्व्होल्युशन्स कशासाठी असतात की त्याचा सरफेस एरिया जास्त वाढावा यासाठी. आणि सरफेस एरिया कशासाठी वाढवायचा आहे तर इट शुड ऑक्युपाय मोर ऑफ न्यूरॉन्स. जास्तीत जास्त न्यूरॉन्स तिथे ऑक्युपाय व्हायला हवे. दॅट इज वाय. नेक्स्ट इज आउटर पार्ट ऑफ सेरेबेलम इज मेड अप ऑफ ग्रे मॅटर. ऑलरेडी वी हॅव मेन्शन राईट. अँड इनर पार्ट इज व्हाईट मॅटर. व्हाईट मॅटर प्रोजेक्ट्स आउटसाइड अँड फॉर्म ब्रांच ट्री लाईक स्ट्रक्चर नोन एज अर्बर व्हिटे. मेडुला हा कशामध्ये गेला मेडुलरी पार्ट हा तुमच्या कॉर्टिकल पार्ट मध्ये एंटर झालाय. मग हे व्हाईट मॅटर असतो. मग हा व्हाईट मॅटर आतमध्ये एंट्री झालाय आणि ब्रांच ट्री लाईक अपीअरन्स इज देअर अँड दॅट इज टर्म्ड एज युअर अर्बर व्हिटे. ठीक आहे. सो व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ सेरेबेलम. सेरेबेलमचा फंक्शन्स काय हा लिम्सच्या व्हॉलंटरी मुवमेंट्स कंट्रोल करतोय. वन थिंग थ्रू इनव्हॉलंटरी ऍक्शन्स. वेल बघू आपण फंक्शन्स काय काय. सी हिअर इट इंटिग्रेट्स इन्फॉर्मेशन रिसिव्ड फ्रॉम द सेमी सर्क्युलर कॅनल्स. ठीक आहे. सेमी सर्क्युलर कॅनल हा कुठला पार्ट आहे. इट इज अ पार्ट ऑफ युअर इनर इयर. 2 सेंटर प्रेझेंट असतात. एक तर तुमचं हिअरिंग साठी दुसरं सेंटर असेल बॅलन्स साठी. इयरच्या स्ट्रक्चर मध्ये सेन्स ऑर्गन मध्ये नेक्स्ट आपण शिकू. तुमच्या इयर मध्ये 2 स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत इंटरनल इयर मध्ये. एक तर सेमी सर्क्युलर कॅनल्स प्रेझेंट असतील आणि वेस्टिब्युलर ॲपॅरेटस प्रेझेंट असते. तर वेस्टिब्युलर ॲपॅरेटसचं काम असणार आहे बॉडीचा बॅलन्स ठेवणे. आणि सेमी सर्क्युलर कॅनल म्हणजे अलॉंग विथ तुमचा ऑर्गन ऑफ कॉटाय वगैरे. तर हिअरिंग हे फंक्शन त्यांचं असणार आहे. ठीक आहे ना. ऍक्च्युली सेमी सर्क्युलर कॅनल हा वरचा पार्ट झाला वेस्टिब्युलर ॲपॅरेटसचा पार्ट सेमी सर्क्युलर कॅनल आणि ऑर्गन ऑफ कॉटाय जे असेल दॅट इज फॉर हिअरिंग. तर बॅलन्स आणि हिअरिंग हे 2 पर्पज असतात तुमच्या इयर्सचे. त्याच्यापैकी काय बोललो आपण
information received from semicircular canals and of the ear and auditory system, and also by this portion the hindbrain impulses are received from different voluntary muscles and joints. मिनिंग काय झाला की जितक्याही व्हॉलंटरी आपल्या मसल्स असतील त्याचे इन्फॉर्मेशन सेरेबेलम पर्यंत येणार. वन थिंग. सेकंड, इयर पासून तुमच्या वेस्टिब्युलर ॲपरेटस आणि तुमच्या पर्टिक्युलरली वेस्टिब्युलर ॲपरेटस त्याच्यापासूनच्या सगळे इन्फॉर्मेशन सेरेबेलम पर्यंत येणार. म्हणजे फंक्शन्स काय होतील, एकतर बॉडीचा बॅलन्स एक त्याचा फंक्शन होणार, आणि सेकंडली आपण काय सांगितलं, मस्क्युलर मुवमेंट हे कंट्रोल करणे हे सुद्धा त्यांचं फंक्शन असेल. ठीक आहे. Due to this reason, coordination of voluntary muscles through involuntary regulation is more developed in human compared to other animals. Voluntary actions through involuntary actions. म्हणजे काय? सी परत एक वेळा बघू आपण. कोऑर्डिनेशन ऑफ व्हॉलंटरी मसल्स थ्रू इनव्हॉलंटरी रेग्युलेशन. कोऑर्डिनेशन तर होत आहे. सपोज आपण डान्स करतोय तर आपली बॉडी कशी बॅलन्स आहे, म्हणजे ह्या मुवमेंट कशा झाल्या आपल्या डान्स करण्याच्या, व्हॉलंटरी झाल्या. पण ते रेग्युलेशन कसं झालं, इनव्हॉलंटरी रेग्युलेशन झालं. का? कारण आपण डान्स करते वेळी जर पायामध्ये पाय अटकला किंवा स्लिप झाला तेव्हा आपण पडू, दॅट इज डिफरंट. पण एरवी आपण पडतो का? नाही. म्हणजे इनव्हॉलंटरी रेग्युलेशन सुद्धा सुरू आहे आणि मुवमेंट कोणत्या चालल्यात, व्हॉलंटरी मुवमेंट्स तिथे होत आहेत. मग हे काम कोणाचं झालं, सेरेबेलमचं झालं, की व्हॉलंटरी ऍक्शन्स आर कंट्रोल थ्रू इनव्हॉलंटरी रेग्युलेशन. ठीक आहे. वेल, म्हणून नॉर्मली बघा तुम्ही हे जे ड्रंकार्ड असतात, ड्रंकार्ड म्हणजे बेवडे म्हणतो आपण त्याला, दारू पिणारे, बरोबर की नाही, तर ते कसे लेझिम खेळत चालतात, झिगझॅग मुवमेंटने चालतात. व्हाय इज इट सो? कारण अल्कोहोल अफेक्ट्स युअर सेरेब्रल ऍक्टिव्हिटी. अल्कोहोलचा इम्पॅक्ट किंवा इफेक्ट कशावरती होतो, तर सेरेबेलम वरती होतो. दॅट्स वाय नो कोऑर्डिनेशन ऑफ व्हॉलंटरी मुवमेंट्स इज देअर. दॅट्स वाय दे लूज देअर बॉडी बॅलन्स. ठीक आहे ना. अल्कोहोल इन एक्सेस, देअर सेरेबेलम गेट्स अफेक्टेड अँड पर्सन कॅनॉट मेंटेन हिज बॅलन्स अँड वॉकिंग इज डिस्टर्ब. त्याचं वॉकिंग डिस्टर्ब होऊन जातं. दॅट्स इट. Thus, it is related with the fine and skillful voluntary movements. Fine movements, skillful movements ह्याच्या कंट्रोल होतील. सॉरी, कुणामुळे कंट्रोल होतील? सेरेबेलममुळे. परत एक वेळा सेरेबेलमची ऍक्शन कशावरती, इयर्स पासून निघणारे जे इम्पल्सेस असतील ते सेरेबेलम पर्यंत जाणार, आणि तुमच्या लिम्सचे व्हॉलंटरी मसल्सचे हे सुद्धा इन्फॉर्मेशन सेरेबेलम पर्यंत जाणार. ठीक आहे. तर हे झालं सेरेबेलमचं फंक्शन. नेक्स्ट पार्ट बघू आपण, मेडुला ऑब्लंगटा. मेडुला posterior part of your hindbrain. Hindbrainचे तीन पार्ट, pons, cerebellum, midbrain. Your medulla oblongata. This is the last part, right? Posterior part of the hindbrain, which is tubular and cylindrical. असा काढला होता आपण. This part, tubular and cylindrical part. तर medulla of the brain is connected to spinal cord. आणि त्याचं एक्सटेन्शन कशामध्ये झालंय, हा ट्युब्युलर आहे, सगळं झालंय, आणि फायनली इट एक्सटेंड इन टू युअर स्पायनल कॉर्ड. ऑलरेडी आपण याचा उल्लेख केला होता, राईट, लास्ट डायग्राम मध्ये. तर स्पायनल कॉर्ड मध्ये आता हा एक्सटेंड होणार. ठीक. मिड ब्रेन, पॉन्स अँड मेडुला आर सिच्युएटेड इन द ऍक्सिस अँड दॅट इज टर्म्ड एज युअर ब्रेन स्टेम. सांगितलंय आपण, याच्यावरती तुमचा पॉन्स आणि याच्यावरती मिड ब्रेन. तर हा जो हे जे स्ट्रक्चर तयार झालं त्या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणणार ब्रेन स्टेम. ठीक आहे ना. वेल, आता फंक्शन्स काय मेडुलाचे. मेडुला परफॉर्म्स व्हायटल एज वेल एज नॉन व्हायटल फंक्शन्स. व्हायटल म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट, आणि नॉन व्हायटल ते सुद्धा इम्पॉर्टंट आहेत, पण त्याने माणूस मरणार नाही. व्हायटल फंक्शन्स जर एफेक्ट झाले तर त्याने आपण मरू शकणार, आणि नॉन व्हायटल जे फंक्शन्स असतील त्याने आपल्याला त्रास होईल पण आपण मरणार नाही. फॉर एक्झाम्पल काय, व्हायटल फंक्शन्स लाईक युअर रिस्पिरेशन. रिस्पिरेशन इज कंट्रोल बाय मेडुला ऑब्लंगटा, कारण रिस्पिरेटरी रिदम सेंटर इज लोकेटेड इन मेडुला ऑब्लंगटा. बरोबर. तिथे जर काही गडबड झाली तर तुमचं रिस्पिरेशन स्टॉप, यू डाय. सेकंड, तुमचं लंग्स, रिस्पिरेशन म्हणजे लंग्स झालं, तुमचं पेरिस्टाल्टिक ऍक्टिव्हिटीज किंवा गॅस्ट्रिक सिक्रिशन्स याचं कंट्रोल सुद्धा मेडुला ऑब्लंगटामध्ये असणार. सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे हार्टचे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन कोण कंट्रोल करते, तुमचा मेडुला ऑब्लंगटा त्याला कंट्रोल करणार. म्हणजे हे कुठले फंक्शन्स झाले, व्हायटल फंक्शन्स झाले. आता नॉन व्हायटल रिफ्लेक्सेस मध्ये काय येणार, यॉनिंग, जांभई येणे. ठीक आहे. हिकअपिंग, उचकी लागणे. नंतर काय, स्नीझिंग, शिंक येणे. सी हिअर, cranial reflex actions like sneezing reflex, salivation होणे म्हणजे लाळ तयार होणे, कफिंग, खोकला येणे, swallowing म्हणजे गिळणे आपण, वॉमिटिंग, यॉनिंग, हिकअपिंग, हे सगळे कुठले झाले रिफ्लेक्सेस, तुमचे क्रेनियल रिफ्लेक्सेस झाले. पण कसे, नॉन व्हायटल झाले. म्हणजे आता असं नॉर्मली बघता का तुम्ही, उचकी लागली मरून गेला, होतं का, असं होत नाही. म्हणजे याला म्हणू आपण नॉन व्हायटल फंक्शन्स.
हे सुद्धा सेंट्रल मेडुला ऑब्लंगाटामध्ये लोकेट असेल. ठीक आहे. नंतर कंडक्शन पाथ फॉर ऑल इम्पल्सेस बिटवीन स्पायनल कॉर्ड अँड रिमेनिंग पोर्शन्स ऑफ ब्रेन. ऑब्वियस आहे, स्पायनल कॉर्ड याचा खालचा पार्ट म्हणजे स्पायनल कॉर्डच आहे, तर सगळे मेसेजेस हे मेडुला ऑब्लंगाटामधूनच पास होणार. आताही बोललो आपण अगोदर. ठीक आहे ना. म्हणजे मेडुला ऑब्लंगाटाचे फंक्शन इन शॉर्ट लक्षात ठेवा. व्हायटल फंक्शन्स लाईक respiration, breathing respiration, then your body's circulation, gastric secretions, peristalsis, all these are vital functions. Cranial reflex actions जे की नॉन व्हायटल मध्ये आपण बोललो ते कुठले असणार आहेत? yawning, sneezing, hiccuping, salivation, all these are non-vital cranial reflex actions. These are controlled by medulla oblongata. आणि फायनली आपण काय बोलतोय की whatever the informations are coming from your all body parts, this passes through medulla oblongata to different parts of the brain. So this is the last part of your your brain, that is hind brain. Clear? Okay.